तिकडं आलंग चंद्रपुरी अलंकापुरी इकडं बाकीच्यांना वाटलं पाहिजे नेमकं तांबेवाडीत झालं काय. सगळ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करा. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. काळे बाबा महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. बोला 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 बाळूमामाच्या नावानं. बोला बाळूमामाच्या नावानं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार वया आले तीन जना. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेतात वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी असक्त. हो का दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वाट पाहे किंवा अखंडित नामा त्यांचा वास पाहे. निशिदिनी ध्याय सत्संग सत्संगती किंवा निशिदिनी ध्याय संत संग. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. विठ्ठल 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 पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संदाचिया. दुसरे चरण संदाचिया. दुसरे चरण संदाचिया. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संदाचिया. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी वार करी या संतांच्या. शरण शरण एकनाथा तुमचे चरणी माझा माता. नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. विठ्ठल 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 ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार वया आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. जगदवंद जगद्गुरु देहो निवासी अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा नामदेवराज. ऐका बोलू नका. कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. अगदी आपला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून तुम्हाला कोणी इथं या बसा जेवण करा कीर्तन ऐका असं कोणीच म्हणणार नाही. आजचा अगदी आपला शेवटचा दिवस आहे. आणि शेवटच्या दिवशी मी अभंग घेतानाही संतपर आणि नंतर आपण 15-20 मिनिटं काल्याचं चिंतन निश्चित पाहणार आहात. का तर मी माफी मागून बोलतो. आता सगळी जाणते आहे. सगळ्यात असणारे आमचे उभे जवळजवळ 100 वर्षाचे असणारे आपल्या गावाची परंपरा आहे. पण काल्याचा अभंग न घ्यायचं एकच कारण महाराज. का तर आमच्या दृष्टीने आपल्या सप्ताहाच्या दृष्टीने महाराज आपण पारायण अखंड विना जेव्हा आपण काल्याचा अभंग निश्चित घेत असतो. पण निश्चित आणि आपला सकाळचा आपण काला करतो. नियम असेल जर सकाळी काहीतरी फुलाचं कीर्तन असेल तर संध्याकाळी करतो.
पण निश्चित ह्या नियमाला अनुसरून असल्यामुळे मी संतांचा उत्सव आहे, मग निश्चित आज संतांचं रूप वर्णन करणारा अभंग घेतलेला आहे. संतांचं कार्य काय आहे, संत कसे आहेत आणि संत नेमकं कोणत्या कार्यासाठी या पृथ्वी तलावर अवतरित होतात त्याचं विश्लेषण करणारा, रेखांकन करणारा आणि त्याचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर सादरीकरण करणारा आजचा अभंग. अभंग अतिशय सुंदर आहे. अभंग थोडा नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांचा अभंग बोलताना तुकोबरायांचा बोललो मी. नामदेव सवय रोजची झालेली. अभंग नामदेवरायांचा आहे. भगवंताचे लढीवाळ भक्त, नाही मी चुकून नव्हतं बोललो, तुम्ही जागे आहे का बघत होतो. नामदेवरायांचा अभंग आहे. भगवंताचे अतिशय लढीवाळ असे भक्त असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय, त्यांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे महाराज. अभंगामध्ये संत कसे आहेत, संत नेमके कोणत्या कार्यासाठी येतात आणि संत इथं नेमकं येऊन करतात काय त्याचं विश्लेषण नामदेवराय अभंगामधून करतात. विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवर जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असे मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजो निधी ज्ञानांची राजे जगताचे मैबाप विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबराय, जगतबंध जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय असतीलच. भगवंताचे अतिशय प्रेमपूर्वक असणारे लढीवाळ भक्त, प्रेममूर्ती असणारे, ज्यांनी आपल्या परमार्थाची पताका आपल्या महाराष्ट्रातच नाही तर ज्या काळी यूट्यूब, ज्या काळी मोबाईल, ज्या काळी काहीच नव्हतं अशा वेळी देखील महाराज त्यांनी परमार्थाची पताका गुमानपर्यंत पंजांपर्यंत फडकवली असे असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय, संत श्रेष्ठ निळोबराय आणि शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आदी सर्व संत पंचायतन उपस्थित असणारे सगळेच मातृभगिनी असतील, पितृवर्ग असतील, गावातील संपूर्णच मामांच्या असणार भक्त परिवार मंडळ, आता सगळेच ओळखीचे चेहरे आहेत. सगळ्यांचाच मी परिचयाचा आहे, माझ्या देखील बरेच जण ओळखीचे आहेत. संपूर्ण असणारा मामांवर श्रद्धाभाव ठेवून उपस्थित असणारा संपूर्ण जमाव, संपूर्ण समाज, विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे, भले राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, औद्योगिक असू द्या, क्रीडा असू द्या आणि परमार्थिक असू द्या, विविध क्षेत्रातून कार्यरत असणारे सगळेच मान्यवर. आजचा दिवस किम निमित्त सगळ्यांनाच ज्ञात आहे, अगदी नाजूक. आजचा दिवस किम निमित्त सगळ्यांनाच माहित आहे. लक्ष द्या, आजच्या दिवशी महाराज आपण काला या दृष्टीने आपण ह्या उत्सवाकडे पाहत आहे. पाहायला गेलं तर महाराज असणार आपला हा पहिलं वर्षाचा असणार पहिलाच बाळूमामाचा भंडारा, मासिक भंडारा उत्सवाचा आपण साजरा करत 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 वार्षिक सप्ताहाकडे महाराज आपली वाटचाल झालेली आहे. म्हणजे नामा म्हणे केशी राजा केला नियम चालवी माझा. महाराज आपण जो केलेला चालू केलेला नियम आहे आणि तो नियम महाराज असा तसा नाही. त्या नियमापाठीमागं फक्त एकच महाराज इच्छा आहे आणि ती सगळ्यांचीच इच्छा आहे, फक्त संतांची सेवा घडावी आणि त्या संतांच्या सेवेत महाराज त्यांचा प्रसाद आम्हाला प्राप्त व्हावा. आपल्याला घरी जेवण तर प्रत्येकालाच भेटतं महाराज. घरी काय महाराज आज काल्याचं कीर्तन आहे. आता मी आपल्या बेदाच्या सप्ताहामध्ये काल्याचं मी थोडं विश्लेषण केलं, पण आज एवढा वेळ नाही का तर आज मला संतांचंही रूप मांडायचं आणि काल्याचंही अगदी थोडं मांडायचं. पण महाराज काला आमच्या मानवी जीवनातील अंतिम गंतव्य आहे. काला प्राप्त करणं, काल्याचा प्रसाद मिळणं, प्रसाद प्राप्त करणं हे मानवी जीवनाचं अंतिम गंतव्य संतांनी, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराजांनी, नामदेवरायांनी मांडलं. एखादा उठल आणि म्हणाल काय महाराज तुम्ही बोलताय, आम्ही दरवर्षी काला खातो. बरं आता आमचं 100 वर्षाची परंपरा आहे, आम्ही बऱ्याच गावातले काले खाल्लेत. काले खाल्ल्यानंतर काला म्हणून बरेच महाराज लोक अशी घालवून दिलेत आणि तुम्ही म्हणता काला अंतिम गंतव्य आहे. काल्यासाठी पार देवतांना तो भेटला नाही, काल्याची असे देवजळी झाले मासे, अशा देवतांना काला भेटत नाही. तुम्ही म्हणताय अहो बाजारात गेलं तरी महाराज लाईन दही विकत भेटते, बाजारात गेलं तरी दही पण विकत भेटते. लाही म्हणजे आपले मुरमुर मेवा तोही बाजारात भेटतो आणि तुम्ही म्हणता ते बाजारात भेटणाऱ्या दहीसाठी लाहीसाठी संतांनी स्वतःचं जीवन पणाला लावलं. नवे नवे देवाला सुद्धा तो काला भेटला नाही. साधं रूपांकन करतो. लक्ष द्या, आमच्या परमार्थामध्ये जो काला म्हटला आहे तर ती लाही म्हणजे बाजारात मिळणारी नाही आणि दही सुद्धा बाजारात मिळणार नाही, तर त्याचं विश्लेषण वेगळं आहे महाराज. तरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहे साधीला. महाराज नामयुक्त दही आणि प्रेमयुक्त लाही जेव्हा एकत्र येते त्याला महाराज परमार्थातील काला म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता 5-6 दिवस तुम्ही बाळूमामाचं चरित्र, बाळूमामांचं काय असतील संगीत, बाळूमामांचं असणाऱ्या उत्सवाचे त्यांची गीतं
प्रत्येकच तुम्ही ऐकलेलं आहे. आता नवीन बाळूमामाचं काही चरित्र सांगावं एवढा मीही हुशार नाही आणि तेवढे तुम्हीही अडाणी नाही. उगाच समुद्रावर पाऊस पाडण्यात काही मजा नाही हे मला जाणून आहे. आज मी बाळूमामांचं चरित्र जेवढं तुम्हाला आता माहीत आहे त्याच्यापेक्षा मी तर वेगळं काय सांगू शकत नाही. कारण महाराज मी तर आज आलोय, पण जवळजवळ वर्षभर तुम्ही माझ्यासारखे बरेच महाराज असे कानावरून घालवलेले आहेत. बऱ्याच कीर्तनकारांची तुम्ही कीर्तन ऐकलेले आहेत. त्याच्यामुळं महाराज फक्त मी आज संतांचं कार्य सांगणार आहे. चरित्र सगळ्यांनाच ज्ञात आहे. जन्म कधी झाला, मृत्यू, बाळूमामांचं कार्य प्रत्येकालाच माहीत आहे. महाराज संप्रदायाचा विचार करत असताना बऱ्याच संतांचं आपल्या संप्रदायामध्ये योगदान आहे. महाराज तिकडे जाण्या अगोदर मी फक्त काल्याची प्रतिभा संपन्न करतो आणि पुढे चलतो. लक्ष द्या महाराज, काला एवढा महत्वाचा का? अहो बाजारात देखील दहीलाही विकत भेटते आणि तुम्ही म्हणता त्या काल्यासाठी थोडा बेस कमी करा आणि कडक करावा. त्या काल्यासाठी पर देवतांनी एवढा प्रयत्न केला. त्या काल्यासाठी आवाज द्या आता फक्त. त्या काल्यासाठी देवतांनी एवढा प्रयत्न केला. नवे नवे ब्रह्मदेवाला सुद्धा काला भेटला नाही. त्याला तुकोबरांच्या रूपाने यावं लागलं खुलयुगात, तेव्हा त्याला काला प्राप्त झाला. तर लक्ष द्या महाराज, बाजारात भेटते ती दही आणि बाजारात भेटणार दही आणि बाजारात भेटणारी लाही म्हणजे आमचा काला नाही. तर महाराज प्रेम, हरिनामाचं असणारं प्रेम आणि हरी भगवंताचं असणारं नाव जेव्हा एकत्र येतं त्याला महाराज काला म्हटलं आहे. आणि भगवंताचं नामही महाराज दुर्लभ आहे आणि प्रेम पण अतिशय दुर्लभ आहे. सहजासहजी देवावर महाराज आपलं प्रेम बसत नाही. प्रेम कशाला म्हणायचं? प्रेमाची संकल्पना आहे महाराज प्रतिक्षण वर्धमानम. शास्त्रकार सांगतात प्रेमाची संकल्पना अशी आहे की जे आज लग्न केलं आणि वर्षांनी जर तसंच प्रेम राहिलं तर तेच प्रेम 80 वर्षांनी जर राहिलं तर त्याला प्रेम म्हणायचं महाराज. पण असं होत नाही. तुम्ही सगळे आता संसारी माणसं आहे. अगदी संसारातलं उदाहरण देतो महाराज. नवीन नवीन लग्न झालं तर निश्चित महाराज एकामेकाविषयीची गोडी चांगली असते. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर महाराज हा बोलतो ती ऐकते. 1 वर्षानंतर थोडं, आता तुम्ही सगळे अनुभवाचे गडे आहेत, दुसऱ्या वर्षी काय होतं? ती बोलते हा ऐकतो. आणि तिसऱ्या वर्षी काय होतं? हे दोघे बोलतात आणि अख्खी वस्ती अख्खं गाव ऐकत असतं. म्हणजे महाराज प्रेमाचे रूपांतर जे बदलत जातं त्याला प्रेम म्हणायचं नाही, तर जे स्थिर स्थावर राहतं, स्थित प्रज्ञ राहतं आणि क्षणाक्षणाला वाढत जातं महाराज त्याला प्रेम म्हणायचं. आणि असं प्रेम तर संसारात महाराज सहजासहजी भेटतच नाही. असं प्रेम फक्त परमार्थात असतं आणि ते प्रेम भगवंताविषयीच असतं. प्रेमाची संकल्पना आपण चुकीची केली महाराज. नाथ महाराज म्हणतात प्रेम नाही बोलिता सांगिता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. महाराज प्रेम बोलायला येत नाही, प्रेम सांगता येत नाही. आणि असं परमार्थातील प्रेम म्हणजे महाराज आमचे असणारं दही आणि भगवंताविषयीचं नाव सहजासहजी मुखामध्ये येत नाही महाराज. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. महाराज भगवंताचं नाव एकदा मुखात येण्यासाठी हजारो जन्म महाराज आपल्याला घालवावे लागतात. तेव्हा कुठं भगवंताचं नाव होतं का? असं कधी झालंय एखादा निवांत बसला बैसल्या ठाई म्हणता राम राम, किंवा निवांत बसून ठाई तर बैसोनी करा एक चित्त आवडीत आवड. निवांत बसल्या बसल्या माणसं महाराज भगवंताचं नाव कधीच घेत नाही. निवांत बसल्या बसल्या माणसं महाराज एकामेकाच्या लाव्या करतील, एकामेकाच्या काड्या करतील, नवे नवे एकामेकाची निंदा करतील. पण निवांत बसला आणि देवाचं नाव घेत बसलाय असं कधीच होत नाही महाराज. भगवंताचं नाव अतिशय क्लिष्ट आहे. साधं पटवून देतो महाराज. आता कीर्तन चालवून मोजून 10 मिनिटं झालेत, पण मला वाटतं ह्या 10 मिनिटात मी नाही म्हणलं तर 4 ते 5 वेळा विठ्ठल विठ्ठल भजन केलंय. आता खरं सांगा महाराज, ज्याचे दोन्ही तोंड चमड्याचे आहेत असं मृदुंग विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. आमचे टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणतात, आमच्या विण्याच्या तारा आमचे विनेकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, आमचे चौबदार तेही विठ्ठलासारखे विठ्ठल विठ्ठल ते भजन म्हणतात. पण खाली बसलेल्या कोणालाच विठ्ठल विठ्ठल भजन करू वाटत नाही. हीच महाराज नामाची दुर्लभता. विठ्ठल 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 विठ्ठल. मी तुम्हाला टाळी वाजवा भजन करा असं काहीच म्हणू नव्हतं. तुम्ही उगाच कशाला मनावरती घेताय महाराज. भगवंताचं नाव सहजासहजी माणसाला घेऊ वाटत नाही. आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात महाराज त्याला आमचा परमार्थातील काला म्हटलं आहे. आणि असा काला सहजासहजी कोणालाच प्राप्त होत नाही. शेवटच्या 10-15 मिनिटात आपण त्याचं निश्चित चिंतन करू. आजचा अभंग सेवेसाठी घेतलेला अतिशय सुंदर आहे. अभंगाचं प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे. 1 वर्ष आपल्याला जो उत्सव आपण साजरा केला, मला वाटतंय मला मागं सांगितलेलं काका की मागं कधीतरी बाळूमामांचा बघा इथं आलता, मेंढी माऊली आलती आणि त्यातील एका मेंढी माऊलीचं महाराज इथं तिने देहावसान झालं आणि त्या बदल्यात महाराज तिचं मंदिर झालं आणि थोडा वेळ झाला. पण कालांतराने होईना महाराज तिथं कीर्तन भजन प्रवचन व्हायला लागलं. आणि माफी मागून बोलतो लक्ष द्या, बाळूमामांचा संत अवतार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो.
आणि बाळूमामा हे एक विठ्ठल भक्त होते. का विठ्ठल भक्त होते तर महाराज बाळूमामांचा अवतार कोणाचा होता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. महाराज सदाशिवाचा महादेवाचा अवतार म्हणून आम्ही बाळूमामाकडे पाहतो. आणि महाराज आमच्या संप्रदायामध्ये असंच चालत आलंय की महादेवानी ज्या कोणत्या संतांचं रूपांतर घेतलं असेल त्या संतांनी फक्त आणि फक्त भगवान श्रीरामाचं नाव घेतलं. अखंड भगवंताचं नाव घेणं महादेवाचं काम आहे महाराज. भगवंताचं श्रीराम जय राम जय जय भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव भजन करे महादेवा भजन करे टाळी का वाजवावी निदान कीर्तन ऐकता ऐकता झोप येऊ नये म्हणून तरी प्रत्येकाने टाळी वाजवा. महाराज भगवंत शंकराचा गुण आहे महाराज. भगवंताचं भजन करत राहणं सतत महाराज भगवंताचं नाव घेत राहणं. का तर आमचा महादेव स्मशान वैराग्य आहे महाराज त्याला. आणि त्या स्मशान वैराग्यामध्ये एक स्मशानात राहणारा देव आणि फक्त त्याचं एकच काम महाराज भगवंताचं श्रीराम जय राम भजन करत राहणं. आणि त्याच अवतारातील असणारे आमचे संत श्रेष्ठ बाळूमामा. म्हणून महाराज बाळूमामांनीही जन्मभर भजन केलं विठ्ठल विठ्ठल. महाराज विठ्ठल विठ्ठल माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. महाराज अखंड त्यांनी भगवंताचं भजन विठ्ठल विठ्ठल भजन केलं. मग मामा जर विठ्ठल विठ्ठल भजन करत असतील तर निदान आपण का होईना कीर्तनात का होईना विठ्ठल विठ्ठल भजन प्रत्येकाने करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी मला आज कार्यक्रम किणवित आहे सगळ्यांनाच ज्ञात आहे. उपस्थित असणारे सगळे संपूर्ण तांबेवाडी गावातील असणारे श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे माझ्या जवळजवळ आमचा 3 पिढ्याचा संबंधी असणारे सगळे पार आमच्या आप्पा बापूपासून काकापासून ते आमच्या चौबदार विनेकरांपर्यंत सगळे महाराज आमच्या घरातील सर असतील, आमचे गुरुवारी नाना महाराज असतील, तांबे महाराज असतील, आमचे मृदुंगाचार्य असतील. आता ते सगळे असणारे आमच्या घरातील अगदी लहानपणापासून महाराज आमचं एकत्रित जीवन सगळ्यांचं. आज महाराज असणारा उत्सव हा प्रेमाचाच उत्सव आहे. आणि महाराज बाळूमामांचा उत्सव म्हणलं की त्याच्याकडे बघण्याकडे माणसाचा थोडा दृष्टिकोन महाराज चुकीचा झालेला आहे. निश्चित माफी मागून बोलतो तुम्हाला राग येईल पण महाराज परमार्थाची एक सेवा बाळूमामा आपले संत हे 100 वर्षापूर्वीचे आहेत पण आमची परमार्थाची सेवा महाराज 700 वर्षापासून चालत आलेली आहे. म्हणून महाराज संतांची सेवा निश्चित करा पण ही सेवा करत असताना आमच्या परमार्थिक कीर्तनाला गालबोट लागणार नाही एवढं तरी महाराज प्रत्येकाने आचार धर्म पाळावा. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज माझाही बाळूमामावर तेवढाच विश्वास आहे जेवढा तुमचा तेवढा माझाही. पण महाराज माफी मागून बोलतो आज 7 महिन्यानंतर तळावर म्हणजे आपल्या मामांसमोर मला वाटतं फक्त काल एक केलं ना आज एक दुसरं कीर्तन. काय अनुभव आला असं एका जागेवर कीर्तन करत होतो 9:15 वाजल्या विजय विठ्ठल व्हायच्या अगोदरच माणसं उठून आणि विनेकरीच आमचा गायब झाला. अरे जय विठ्ठल नाही विनेकरी गायब. परत लक्षात आलं की विनेकरी पार भंडाऱ्याच्या पड्याला. त्याच्यामुळं महाराज कीर्तनाची सगळ्यांनी परंपरा पाळावी. कीर्तनाला गालबोट अजिबात लागू नये महाराज. का तर एवढीच एक जागा आहे महाराज त्याच्याकडे चांगलं बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा आता राहिलेला आहे. हा आता त्यातील काही चुकीच्या गोष्टी सोडल्या तर महाराज एवढीच एक चांगली गोष्ट आहे. समजा मी गादीवर आता ह्या गादीवरून समजा एखादा बोलत असेल त्याला हो दादा कशाला बोलताय थोडं शांत बसा असं म्हणलं तरी महाराज त्याला पचली पडल तो काय म्हणणार नाही. पण मी समजा खाली उतरून एखाद्याला म्हणलं तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय तू लगेच म्हणेल तू भेट मला तुला धावतो मी काय ते. म्हणजे महाराज एक जागा अधिकाराची आहे. निश्चित सगळ्यांनी आजच्या दिवशी तरी मानपान पाळावा नियम पाळावे एवढी सगळ्यांपाशी मी विनंती करतो. सेवेसाठी घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे. अभंगाचा भाव मांडत असताना नामदेवरायांनी महाराज संतांचं रूप मांडलेलं आहे संतांचं कार्य मांडलेलं आहे. निश्चित महाराज अगदी वेळ कमी आहे धावतं सांगतो
महाराज आपल्यावरती संतांचे अगणित उपकार आहेत. किती जणांचे? महाराज संतांच्या उपकाराचं वर्णन केलं तर ज्ञानोबरायांपासून पाहू आपण, अगदी धावतं पाहू. महाराज सगळ्यात पहिला उपकार आहे महाराज आपल्यावर ज्ञानोबरायांचा का आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्ष असे केला. महाराज हरिपाठ जर तुम्ही करत असाल, चैतन्य दादा थोडा आवाज द्यायला, तुम्ही जर हरिपाठ करत असाल तर सगळ्यांना अभंग पाठ आहे, लक्ष द्या. महाराज आजपर्यंत ज्ञानदानाची परंपरा इदम तु ते गुह्यतम प्रवक्ष्यामे न सूयम, असं गुह्यनान जे परमार्थाचं होतं ते फक्त शिष्याला गुरु भगवान शंकर अवतार घ्यायचे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, आणि त्यांचा शिष्य कोण व्हायचा? भगवान विष्णू त्यांचा शिष्य व्हायचा. दुसऱ्या काळात परत भगवंत त्या विष्णूचा शिष्याचा अवतार घ्यायचं, मचिंद्राने बोध गोरक्ष असे केला, गोरक्ष ओळला घैनी प्रती, परत गोरक्षनाथ ओळले कोणाकडे? घैनी. गोरक्षनाथांचा अवतार भगवान विष्णूचा, त्यांच्यानंतरचा गहिनीनाथाचा अवतार भगवान शंकराचा. महाराज भगवान शंकर आणि भगवान विष्णू ह्या दोघातच खेळ चाललेला कितीतरी दिवस, की ह्यानी त्याला सांगायचं त्यांनी त्याला परत करायचं. तिसऱ्याला ते त्रेसाला अजिबात मध्ये येऊन देत नव्हते. पण महाराज ज्ञानोबरांनी आपल्यावर महाराज मोठा उपकार केला. निवृत्ती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. ज्ञानोबरांनी महाराज आपल्याला स्वतःच्या कल्याणाचा मार्ग दाखवून दिला. ज्ञानोबरांनी असं गुह्य ज्ञान महाराज आपल्याला उघडा मंत्र दाना रामकृष्ण हरी म्हणा असं उघडं महाराज आपल्याला ज्ञान करून दिलं. निश्चित ज्ञानोबरांचा महाराज आपल्यावरती उपकार आहे. अजून संस्कृतात असणारं ज्ञान महाराज त्यांनी प्राकृत भाषेमध्ये, प्राकृत भाषेचा केलासी गौरव. लक्ष द्या महाराज, माणसाला संस्कृत मधलं ज्ञान सोडा, संस्कृत मधल्या शिव्या सुद्धा कळत नाहीत. आता 2-4 देऊन दाखवू का तुम्हाला? फक्त शिव्या देत नाही, फक्त उदाहरण देतो. एक जण असा कीर्तनाला आला आणि मी त्याला म्हणलं आगच्छती या वरान्मुखः, किंवा त्यांना म्हणलं या ताम्रचूडः, किंवा त्याला एखादा आला म्हणलं आगच्छती, असं नसतं. विठ्ठल विठ्ठल आगच्छती असं नसतं. ग्रामशिवः, आता एखाद्याला महाराज मी पदवी दिली, या 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 हे तर येऊन समोर बसा, ग्रामशिव आहे तुम्ही गावचे. महाराज त्याला किती आनंद होईल. महाराज त्याची छातीची 2 बटणं सुद्धा तुटतील. तो म्हणाल अख्खं गाव मला पागल म्हणत असेल, पण मला आज महाराजांनी गावचा सिंह म्हणले. तर लक्ष द्या महाराज, संस्कृत मध्ये ग्रामसिंह शब्दाला अर्थ होतो गाढव, ताम्रचूडा शब्दाचा अर्थ होतो तूर असणारा कोंबडा, वरा शब्दाचा ते डुक्कर सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे महाराज संस्कृत मधले शिव्या आम्हाला कळत नाही, मग संस्कृत मधले श्लोक कधी आम्हाला कळतील? ज्ञानोबरांनी महाराज ते प्राकृत मध्ये आणले. ज्ञानोबरांचा आपल्यावर उपकार आहे. तदनंतर महाराज क्रांती केली संत श्रेष्ठ नामदेवरायांनी. नामदेवरायांनी काय क्रांती केली? लक्ष द्या. आमचा परमार्थाचा महाराज पसारा, परमार्थाचा महाराज जो ध्वज आहे, ध्वज तो अटके पार नामदेवरायांनी फडकवला. महाराज भक्ती करून सुद्धा आम्ही भगवंताला प्राप्त करू शकतो. नवे नवे भक्ती करून मूर्तीतल्या देवाला जेवण खायला घालू शकतो. नामदेवरायांनी महाराज क्रांती केली. तदनंतरची क्रांती नाथ महाराजांची. माफी मागून बोलतो, व्यास ऋषींचं जेवढं महाराज संत साहित्य नाही, ते व्यासांचं जेवढं संत साहित्य आहे तेवढं एकट्या नाथ महाराजांचं साहित्य आहे. महाराज सकल संतांचं 40% बाजूला आणि एकट्या नाथरायांचं बाजूला. 18,000 रामायण, 40,000 रामायण, 18,000 भागवत, गवळणी, भारुड, ओव्या, पिंगळा, लांडगा, लमानी, कोल्हाटी, कितीतरी महाराज त्यांनी प्रखर हरिपाठ, चिरंजीव पद, हष्टामलक, रुक्मिणी स्वयंवर, कितीतरी महाराज नाथ महाराजांनी आपल्याला दिलं. तदनंतर क्रांती केली. लक्ष द्या, तुम्हाला जड जात आहे मला माहित आहे सुरुवातीला, पण मला फक्त थोडी संकल्पना मांडू द्या. तदनंतरची क्रांती केली महाराज संत तुकोबरायांनी. तुकोबरायांनी काय क्रांती केली? महाराज हा मानव देह स्वतःचा डायरेक्ट घेऊन महाराज जमाला गेले. आजपर्यंत कोणीच क्रांती केली नव्हती. तुकोबरायांच्या अगोदरही महाराज कोणी क्रांती केली नव्हती आणि नंतरही कोणी केली नाही. महाराज मानव देह, महाराज माणसाने लाख रुपये जरी कमवले तरी 1 पैसा महाराज वर घेऊ जाऊ शकत नाही. पण तुकोबरा ह्या लाख मोलाचा देह आहे तसा वरती घेऊन गेले. महाराज तुकोबरायांसारखी ख्याती कोणी केली नाही. आणि अजून पंचम वेद निर्माते म्हणून तुकोबरायांकडे पाहिलं जातं. महाराज आमच्या संप्रदायामध्ये 4 वेद शास्त्र पुराण आहेत आणि 5वा वेद गाथेला म्हणतो महाराज आम्ही विठ्ठल विठ्ठल. आता 10वी क्रांती सांगतो. तुकोबरायानंतर क्रांती केली संत श्रेष्ठ निळोबरांनी. काय क्रांती केली? महाराज देवाला डावललं पण तुकोबरायांना वैकुंठातून माघारी यायला लावलं. महाराज तेही सदेह. महाराज वैकुंठाला जाणं सोपं आहे पण माघारी येणं अवघड आहे. महाराज असं कधी झालं एखाद्याला तुम्ही सकाळी पोचवलं
आणि रात्री तुम्ही झोपाय गेल्यानंतर तो तुम्हाला सांगायला दादा मावशी दीदी काय सांगू तुला कसला स्वर्ग आहे. त्याचा स्वर्ग कसा असेल सांगू शकत नाही, पण त्याचं सांगण्या अगोदर आपण निश्चित स्वर्गवासी हो. का मग सकाळी जो मी आला तो रात्री आपल्या समोर आला. तर महाराज निळोबरांनी क्रांती केली. तदनंतर क्रांती केली महाराज हैबतराव बाबांनी. काय क्रांती केली? ज्ञानोबरायांचा महाराज पालखी सोहळा, तुकोबारायांचा पालखी सोहळा हैबतराव बाबांनी सुरू केला. तदनंतरची क्रांती केली महिपती महाराजांनी. महिपती महाराजांनी काय केलं? सकल संत चरित्र महाराज ओवीबद्ध केली. सकल संत चरित्र लिहून काढली. नाहीतर महाराज आपल्याला संत चरित्र वाचाय भेटली नसती. इंग्रजांनी सगळी चरित्र महाराज कधीच गुंडळून टाकलेली. मुघलांनी सगळी चरित्र नाश करून टाकलेला. पण हैबतराव बाबांनी ती लिहून काढली. त्यानंतर महाराज बऱ्याच संतांनी क्रांती केली. 17व्या जवळजवळ 12व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत अगणित संत झाले. आणि त्यातीलच अजून एक क्रांतिकारी संत महाराज की ज्यांच्या आज आपण दरबारात आहोत असे संत श्रेष्ठ बाळूमामा. मामांनी काय क्रांती केली? लक्ष द्या. मामाच्या लक्षात आलं की समाज हा समाजाला चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नाही. महाराज संत हे चमत्कार करतात, पण मला कोणीतरी वंदावं, माझा कोणीतरी उधोध करावा. ज्ञानोबरांनी काय भिंत चालवली म्हणजे उगच कोणाला दाखवायचं, रेड्या मुखातून वेद बोलवले म्हणजे उगच नाही. तर महाराज अभिमान हरण्यासाठी आणि अभिमान हरून चांगल्याकडे चांगदेवाला आणण्यासाठी भिंत चालवली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले का? तर ब्राह्मणांचा कळावं की भगवंत सगळं मानव जीव सगळे एक आहेत हे तत्व पटवण्यासाठी नामदेव ज्ञानोबरांनी महाराज क्रांती केली, चमत्कार केला. तसा मामांनी बऱ्याच चमत्कार केले महाराज. कशासाठी? फक्त जो अधम जन आहेत जे फक्त चमत्काराला पाहून नमस्कार करतात अशा माणसांनी चुकीच्या गंडा दोरे बाबा मावल्या बाप्पू माम ह्यांच्या मागं न जाता संत साहित्याकडे यावे. ह्या उगच कोणाच्या येते बुराळ्या मेंढ्या आणि लागल्या लांडग्याच्या पाठीमागं असं व्हायला नको. म्हणून महाराज मामांनी क्रांती केली. काय? जनसामान्यात जाऊन त्यांनी फक्त एकच क्रांती केली. जनसामान्याला अगदी साध्या भाषेत परमार्थाचं ज्ञान दिलं. जनसामान्याला अगदी साध्या भाषेत भूतदया शिकवली. जनसामान्याला अगदी साध्या भाषेत पशुदया शिकवली. बघा महाराज एक काळ असा होता की आपल्या भागाचं सांगतो, आपल्या गावातील काय काय अशी माणसं होती की ती रस्त्याने चालली तर कोंबड्या काय मेंढर सुद्धा महाराज त्यांना बघून सायरा वैरा धावायची. पण आज तीच माणसं मेंढी माऊली म्हणून महाराज त्यांची सेवा करतात. ही भूतदया महाराज ही प्राणीदया त्यांनी शिकवली. आणि अजून महत्वाचं सगळा समाज एकत्रित यावा, सगळ्यांना प्रसाद सहजासहजी प्राप्त व्हावा म्हणून मामांनी 1932 साली भंडारा उत्सव जो साजरा केला चालू केला तो आज तागायत महाराज चालू आहे. आजचा पण भंडारात उत्सव आहे. म्हणजे सगळा समाज ना जातीचा ना पातीचा, मी मोठा मी श्रेष्ठ मी आमदार मी सरपंच मी नगरसेवक अजिबात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा येसा वेदशास्त्री. अहो संतांनी तुकोबरायांच्याच वचनाचा बाळूमामांनी अंगीकार केला. प्रत्येकाला त्यांनी इथं एक अधिकार दिला. काय अधिकार दिला? या रे लहान थोर याती भलते नारे नर न करावा विचार अवघे चिंतावार. यारे लाल थोर याती भरती नारी नर करावा विचार लगे चिंता. यारे लहान थोर यारे लहान थोर याती भलती नारी नर. तुम्ही लहान असू द्या तुम्ही मोठे असू द्या तुम्ही याती असू द्या भलती असू द्या तुम्ही स्त्री असू द्या पुरुष असू द्या प्रत्येकाला महाराज बाळूमामांनी समानता भंडाऱ्यामध्ये दिली. प्रत्येकाला महाराज कीर्तनात इथं येणार कोणाला वाटतं का गड्या मी सरपंच आहे गावचा आणि माझ्या शेजारी कस काय असं गरीब माणूस बसला? अजिबात नाही महाराज. जिथं जागा बसल तिथं महाराज माणसं इथं बसतात, भेटल तिथं प्रसाद घेतात. ही समानता महाराज संतांनी शिकवली. म्हणजे महाराज आता आपण आरक्षण हे सर्व जाती सगळे एक करा असं आपण आता लागलोय माग. पण मामांसारख्या संतांनी तुकोबरायन संत सारख्या संतांनी कधीच माग महाराज सगळे सारखे आहेत हा सगळ्यांनी त्यांनी धर्म पटवून दिला. याता याती धर्म नाही विष्णुदासा. सगळेच महाराज एका जातीचे आहेत. कोणत्या जातीचे? तर लक्ष द्या सगळे फक्त एकाच जातीचे वैष्णव सगळे आहेत. सगळे एकाच जातीचे फक्त आणि फक्त भगवंताची लेकर आहेत असा संदेश महाराज सगळ्या संतांनी दिला. विठ्ठल विठ्ठल.
महाराज संतांचे आपल्यावरती कितीतरी उपकार आहेत. आता धावता वेळ मी घेत नाही, त्यांचे उपकार सांगत बसण्यात उगही तुम्हालाही झोपा घालत नाही. महाराज आजच्या अभंगाकडे चिंतनाकडे लक्ष देतो. लक्ष द्या. तुमची ही थोडी विचलितता चाललेली, त्याच्यामुळे 15-20 मिनिटं मला तुमची थोडी आगाव सुरुवातीला घेणं गरजेचं होतं. आता लक्ष द्या. अभंगाचा भाव मांडत असताना नामदेवराय महाराज सांगतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. महाराज संत कशासाठी येतात? संत स्वतःचं शरीर कशासाठी कष्ट होतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. महाराज संतांनी स्वतःच्या शरीराची राख रांगोळी केली. नवे नवे संतांनी स्वतःला गाडून घेतलं, पण आपल्याला आपलं हित पटवून गेले. आणि असंच हित महाराज नामदेवराय स्वतः आजच्या अभंगात सांगतात. का सांगतात? लक्ष द्या. महाराज हा मानव देह हा एकटाच देह असा आहे. ह्या देहामध्ये माणसाला फक्त काय चांगलं आणि काय वाईट हे माणसाला या देहामध्ये कळतं. नाथ भागवतात नाथ महाराज ओवे देतात, आहार भय निद्रा मैथून सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. महाराज कुत्र्याला सुद्धा खायचं कळतं, कुत्र्याला सुद्धा झोपायचं कळतं. नवे नवे आपला संसार बारका. कोंबडी एक नाही 40-40 पिलं घेऊन कोंबडी अशी हिक्टोरी राणीसारखी थाटात चालते महाराज. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांचा संसार चांगला आहे महाराज. पण महाराज परमार्थ आणि चांगलं काय वाईट काय हे फक्त आणि फक्त माणसाला कळतं. का असं कधी झालंय महाराज की एखादं कुत्र आलंय कीर्तनात आणि हे तर येऊन विठ्ठल विठ्ठल भजन करत बसलंय, म्हणजे 4 पायाचं? असं अजिबात होत नाही महाराज. का तर त्यांना महाराज ज्ञानच नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजता मरती बैरहंदवती पांगोळमुखी. त्यांना महाराज चांगलं वाईट कळत नाही, फक्त माणसाला चांगलं वाईट कळतं. म्हणून महाराज सगळे संत आपल्याला आपलं हित पटवून देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्ष द्या. महाराज समाजामध्ये 2 प्रकारचा वर्ग आहे. लक्ष द्या. 2 प्रकारचा वर्ग आहे. त्यातील एक प्रकारचा वर्ग आज आलेला आहे. समाजात एक वर्ग असा आहे त्याने स्वतःच आत्मउद्धार महाराज स्वतःचा करून घेतलाय. त्याला स्वतःचं कल्याण कळलंय, त्याला स्वतःच हित समजलेलं आहे. पण आजच्या अभंगात जो आला दीन दुराचारी विषयासक्त हा वर्ग महाराज असा आहे, तो स्वतःच्या आत्मकल्याणापासून परावृत्त झालेला आहे. महाराज स्वतःच्या कल्याणापासून तो लाखो किलोमीटर दूर आहे. स्वतःचं त्याचं कल्याण नाही महाराज, त्याची भिवंडीच झालेली आहे. असं आजच्या अभंगातील महाराज एक वर्ग आहे. 3 जणांचं विश्लेषण नामदेवराय आजच्या अभंगात करतात आणि शास्त्र सुद्धा सांगतं. लक्ष द्या. महाराज प्रत्येकाने स्वतःचं आत्मकल्याण करणं अतिशय गरजेचं आहे. माणसाच्या देहाला आलाय आणि त्याने स्वतःचं आत्मकल्याण नाही केलं महाराज तर त्याचा जन्म व्यर्थ गेला, व्यर्थ, असे तुकोबाराय सांगतात. माणसाच्या जन्माला आलाय आणि या देहाची त्याने सार्थकताच नाही करून घेतली तर त्याच्या देहाची माती झाली असं समजा. अहो ज्ञानोबाराय सांगतात हा देह सहजासहजी माणसाला प्राप्त होत नाही. सहजासहजी माणसाला मानव देह प्राप्तच होत नाही. लाखो त्याला कितीतरी पुण्य करावे लागतात. अनेक जन्म महाराज त्याला काय कितीतरी योन्यामध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. नामदेवरायांनी महाराज अतिशय सुंदर वर्णन केलंय. कितीतरी 10-20 लाख पक्षामध्ये जन्म घ्यायचा, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यायच्या, 9 लक्ष योनी जलचरी पाण्यामध्ये घ्यायचा आणि तेव्हा कुठं माणसाला या मनुष्य देहाचा वारा लागतो महाराज. पण तयाचा मातेरा केल्यामुळे पण महाराज आपण अशा माणूस देहाचं देखील मातेर करून राहतो. महाराज सरकारने नियम काढला, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी. पण आपण नियम महाराज दुसराच घेतला. झाडे लावा नाही, आपण झाडं तोडली, पण आपण ह्याला अडवा त्याची जिरवा. महाराज असं आपलं डोकं चालतं महाराज. म्हणजे खेकडा चालताना एक वेळ खेकडा कधी सरळ चालेल, पण माणसाचं डोकं सरळ चालणार नाही महाराज. आणि म्हणून शास्त्रकारांना पटवून द्यायची गरज पडली महाराज. 4 शास्त्राचे प्रमाण सांगतो, अभंगाचा भाव मांडतो, काल्याच्या कीर्तनाकडे चिंतन करतो. विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या. थोडं जड जाईल पण आज ऐकाच गाड्या तुम्ही. कधी कधी चांगलं पण ऐकायची, मलाही थोडं चांगलं सांगायला आनंद वाटेल. आणि तुम्ही आज थोडं फड परंपरेत आपल्या कीर्तन करू. लक्ष द्या. महाराज प्रत्येकाने आत्मकल्याण करणं अतिशय गरजेचं आहे. आत्मकल्याण करणं, स्वतःच्या जीवनाची सार्थकता प्राप्त करणं अतिशय गरजेचं आहे महाराज. नवे नवे माणूस गेल्यानंतर माणसाने असं जगावं. माझं जर मत असं आहे महाराज, माणसाने जगताना एवढं रुबाबात जगावं, माणसाने जगताना एवढं नीतिमत्तेत जगावं की तो गेल्यानंतरही हजारो वर्ष महाराज त्याची आठवण राहिली पाहिजे. आज महाराज संत जाऊन 700 वर्षे झाली.
तुकोबारायन जाऊन 325, नाथ महाराज जाऊन 425, बाळूमामा जाऊन 100 वर्ष झाली तरी महाराज आपण त्यांच्या नावात आधी जयघोष करतो. का तर ते जगले आचरणात, जगले स्वतःच्या कल्याणाला राखून, आणि नवे नवे जगले फक्त स्वतःसाठी नाही. आपल्या साध्या मराठी भाषेत ते सेल्फिश जीवन त्यांनी कधी जगले नाही, स्वार्थी जीवन ते अजिबात जगले नाहीत. त्यांनी स्वतःचा देह समाजासाठी कष्टवला, त्यांनी स्वतःचा देह परमार्थासाठी कष्ट केला, आणि त्याचा परिणाम काय झाला? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्रातील 4 वचन देतो. शास्त्रकार संत सांगतात प्रत्येकाने स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. नवे नवे वेद सुद्धा सांगतो स्वतःचं प्रत्येकाने आत्मकल्याण करून घ्यावं. आणि शास्त्रकार सुद्धा सांगतात प्रत्येकाने स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. 4 संकल्पना सांगतो, लक्ष दे, अतिशय महत्वाच्या आहेत. पहिली संकल्पना, कोणी ऐकलं असेल तरी आज डबल ऐका. पहिलं महाराज शास्त्र पहिला मुद्दा सांगतं प्रत्येकाने आत्मउद्धार द्वारत्वा. माणसाचा देह माणसाला प्राप्त झालाय म्हणजे आत्मउद्धार करून घेण्याचं महाराज एकटंच दार आहे. हे दार, ह्या दरवाजातून महाराज नगरामध्ये माणूस प्रवेश करू शकतो. ह्या दारातून महाराज माणूस स्वतःच आत्मकल्याण करू घेऊ शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 मुद्दे सांगतो. पहिलं शास्त्रकार सांगतात आत्मउद्धार द्वारत्वा. दुसरा शास्त्रकार मुद्दा सांगतात साधन दुर्लभत्वा. ते आपलं ओरडणं कमी वाटतंय त्याला म्हणून ते मला साथ द्यायला लागलंय आपलं. लक्ष द्या. पहिला मुद्दा शास्त्रकार सांगतात कोणता? आत्मउद्धार द्वारत्वा. दुसरा मुद्दा सांगतात साधन दुर्लभत्वा. तिसरा मुद्दा शास्त्रकार सांगतात नरदेहस्य आत्मउद्धारेन सार्थकता. आणि चौथा मुद्दा शास्त्रकार सांगतात शास्त्रविधिवत्वा. संस्कृतमध्ये मराठीत विश्लेषण करतो. लक्ष द्या. शास्त्रकार पहिला मुद्दा सांगतात आत्मउद्धार द्वारत्वा. पावला हा देह नगर भ्रमता जन्म जावो महाराज परिप्रवेश एका द्वारी रे तैसा यजितो भजितो पूजितो. महाराज ज्ञानोबराय अभंग सांगतात ह्या नगरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर माणसाला फक्त एका दारातून प्रवेश करावा लागतो. असं गाव आहे की त्या गावाला चहूकडून भिंत आहे, भिंत. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. त्या गावाला चहूकडून महाराज गावकूस आहे, भिंत आहे, भिंत. आणि त्या गावात जायचा एकच मार्ग आहे आणि गावाच्या बाहेर निघायचा सुद्धा एकच मार्ग आहे. काय झालं महाराज? जुन्या काळचा दृष्टांत. गावाला मोठी गावकूस होते, संपूर्ण गाव त्या भिंतीच्या आतमध्ये, आणि गावाच्या बाहेर जायला फक्त एकच वेश, एकच दरवाजा. एक आंधळा मनुष्य गावातून महाराज बाहेर चाललेला, आणि त्याला माहित होतं की गावाच्या बाहेर जायचं म्हणलं तर एकाच रस्त्याने प्रवेश करता येतो, दुसरीकडे अजिबात जाता येत नाही. एका दरवाजातून जाता येतं, दुसरीकडे भिंतीतून अजिबात जाता येत नाही. एखादा म्हणेल नाही 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 आम्हाला दरवाजातून जायचंच नाही, त्या भिंतीलाच मी डोकं लावणार. डोकं फुटल सोन्या, पण त्या भिंतीच्या बाहेर काय तो जाणार नाही. तसाच महाराज तो आंधळा माणूस जायचा प्रयत्न करत होता, पण रस्ता काही दिसत नव्हता. पण महाराज देवाची एक किमय आहे. देव कधी कधी एखादी गोष्ट कमी दिली तर दुसरी गोष्ट जास्त देतो. महाराज बघा, ज्याला नीट दिसत नाही पण त्याला ऐकाय चांगलं येतं. महाराज त्याला ऐकायला एवढं यायचं, ते चालण्यावरून माणसाच्या चालण्यावरून महाराज तो अंदाज लावायचा कोण चाललंय कोण आहे. माणसाच्या चालण्याचा प्रकार असतात महाराज, कोण ठुकू ठुकू चालतं, कोण धबाक धबाक चालतं. तसं महाराज नेमकं चालता चालता रस्त्याने त्यांनी अंदाज लावला आणि डायरेक्ट हाक दिली ना, अहो राम भाऊ थोडी मला मदत करा ना, हो मला नगराच्या बाहेर जायचंय, मला गावाच्या बाहेर जायसाठी तो रस्ता दाखवून द्या. आता रामभाऊ थोडं गडबडीत होते. रामभाऊ म्हणाले तात्या एक काम करा, मी जरा जास्तच गडबडीत आहे, त्याच्यामुळे मी एक काम करतो, आपली गावाची जी गावकूस आहे भिंत, त्या भिंतीला तुमचा हात लावून देतो. भिंतीला धरत 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 तुम्ही जावा, थेट दरवाजापाशी जाताल, मग काय दरवाजातून बाहेर जावा. आणि महाराज त्या आंधळ्याला ते पटलं ना. आंधळा म्हणला ठीक आहे ठीक आहे, तुमचे उपकार होतील. महाराज त्या रामभाऊनी त्या तात्याला भिंतीला हात लावून दिला आणि म्हातारं चालत 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 दरवाजापाशी आलं. पण ते तुका म्हणे नाड पाप ठाके हे ताड. म्हणजे महाराज नेमकं पाप आडवं म्हणा का काही म्हणा, ते नेमकं दरवाजापाशी जसं आलं तसं महाराज त्या आंधळ्याच्या शरीराची खाज उठली. आंधळ्याचं शरीर असं चावायला लागलं म्हणून त्याने काय केलं, भिंतीचा हात काढला आणि स्वतःचं शरीर त्याने महाराज ते खाजवायला सुरुवात केली. स्वतःचं शरीर त्याने ते हाताने असं स्वतः शरीर चोळायला सुरुवात केली. पण परिणाम असा झाला, हात भिंतीचे निघाले पण पाय चालूच राहिले. परिणाम असा झाला, महाराज चालत 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 दरवाजाच्या पुढे गेला आणि परत भिंतीला हात लावला. परत चालत 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 दरवाजापाशी आला.
परत महाराज त्याचं नशीबच वाईट म्हणा, परत शरीराची खाल, परत हात काढला तरी चालतच राहिला. चालू द्या असं पहाटेपर्यंत. महाराज ते आंधळ फिरून फिरून तिथं मेलं, पण त्याला तो काय दरवाजा सापडला नाही. म्हणजे महाराज असंच आहे, माणसाच्या योनीचं सुद्धा असंच आहे महाराज. आपलं जर आत्मकल्याण करत असेल तर कुत्र्याला ते आत्मकल्याणाचं ज्ञान नाही, मांजराला ते आत्मकल्याणाचं ज्ञान नाही, नवे नवे बैलाला सुद्धा 4 पायाच्या अजिबात ते ज्ञान नाही. फक्त 2 पायाच्या माणसाला महाराज एवढं ज्ञान आहे. कोणतं? स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यायचं. मनुष्य देहाच्या ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकी दिला. नाथ महाराज नाथ भागवतामध्ये ओवी देतात की माणूसच एकटा असा आहे तो स्वतःचा उद्धार करू शकतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. लक्ष द्या महाराज, समाजामध्ये माणूसच एकटा असा आहे तो जर नीट वागला तर संत पदाला जातो, नीट वागला तर देवाच्या पदाला जातो, आणि थोडा चुकीचा वागला तर तो गाढवाच्याही योनीला जातो आणि कुत्र्याच्याही योनीला जातो. महाराज असं निरीक्षण बघा, गावात जर एखादं गाढव मेलं तर गावात काय चर्चा होती? गाढव मेलं म्हणूनच चर्चा होती. पण समजा गावातला एखादा माणूस मेल्यावर तुम्ही चर्चा ऐकली का? कधी कधी काय काय माणसाच्या मुखातून ऐकायला भेटतं, अरे हे नुसता बैल होता, बैलच गेला, नुसता कुत्राच होता, कुत्राच मेला. म्हणजे महाराज माणूस जगला असा की कुत्र्यासारखा वसवस करत जगला आणि शेवटी कुत्र्यासारखाच मेला, असं म्हणताना तुम्ही कितीतरी वेळा ऐकलं असेल. म्हणजे माणूस हा स्वतःची योनी सोडून महाराज जाऊ शकतो. म्हणून माणसाला फक्त एक बुद्धी नावाचं विशेष असं घटक आहे, त्याने स्वतःचा उद्धार करून घ्यावा. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं, पहिला मुद्दा सांगितला आत्मोद्धार द्वारत्वा. दुसरा मुद्दा ऐका, साधन दुर्लभत्वा. साधन दुर्लभत्वा म्हणजे असं दुर्लभ साधन माणसाला प्राप्त झालंय की या साधनाने माणूस स्वतःच्या देहाचं कल्याण करून घेऊ शकतो. हा देह माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही. पावला हा देह कागट आली न्याये, न घडे उपाय घडो आले. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. लक्ष द्या महाराज, साधन दुर्लभत्वा. दुर्लभाचं साधन माणसाला प्राप्त झालंय. हे साधन सहजासहजी माणसाला प्राप्त होत नाही. अगदी धावतो सांगतो, 8:30 वाजल्यात, मला वेळ अतिशय कमी आहे. फक्त लक्ष द्या, दुर्लभ असं साधन माणसाला प्राप्त झालंय, ते सहजासहजी माणसाला भेटत नाही. अहो माणसाला आयुष्यात कधी कधी एकदाच संधी प्राप्त होते. एक साधं वाक्य सांगतो, एका माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला 2 गोष्टी प्राप्त होत नाहीत. कोणत्या? जो उशिरा जागा होतो त्याला सूर्योदयही भेटत नाही, आणि उशिरा जागा होणाऱ्या माणसाच्या आयुष्यात संधी सुद्धा नसते. महाराज संधी माणसाला फक्त एकदा भेटते. पेपरामध्ये जाहिरात असते बघा, सुवर्ण संधी सुवर्ण संधी. आता खाली सगळी मातीत असते पण वर सुवर्ण संधी लिहिलेली असते. अशी सुवर्ण संधी माणसाला महाराज प्राप्त झाली. या सुवर्ण संधीचं त्याने सोनच करावं, नाही सोनं झालं तर माती झाल्याशिवाय राहत नाही. गुरुवर्य वैद्य बाबा एक दृष्टांत द्यायचे, सगळ्यांना पटायसाठी एक अगदी धावता दृष्टांत देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, वैद्य बाबांच्या मुखातून दृष्टांत ऐकलेला आहे. वैद्य बाबा म्हणजे आमचे वैद्य बाबांनी ज्यांना ज्यांना शिकवलं त्या संपूर्ण गुरुबंधूंच्या मुखातून दृष्टांत ऐकलेला आहे. वैद्य बाबा नेहमी एक दृष्टांत द्यायचे, महाराज माणसाला आयुष्यामध्ये एकदाच जन्म प्राप्त होतो, एकदा त्याला सुवर्ण संधी येते. अशी संधी कोणाला प्राप्त होते? आता सगळ्याची लग्न झालेत, सगळ्या पुरुष वर्गाने बघा इकडं, सगळ्यात पुरुष वर्गाची लग्न झालेत. पुरुषाच्या आयुष्यामध्ये महाराज एकदाच एक संधी असते, एकच दिवस असा. कोणता? लग्नाचा पहिला दिवस. त्या पहिल्या दिवशी जर बायकोवर वजन पडलं तर महाराज ती बायको कायम त्याला चांगलं म्हणते, कायम त्याच्या आधिपत्याखाली राहते. पण जर लग्नाच्या पहिल्या दिवशी वजन नाही पडलं तर त्याची बायको साधा त्याला मिस कॉल सुद्धा देत नाही. ते सतत म्हणत राहते, आमच्या पप्याच्या बापाला काय. हा म्हणा, तुम्हाला अनुभव आहे सगळ्याला, आमच्या पप्याच्या बापाला काही कळतच नाही. महाराज गुरुवर्य दृष्टांत द्यायचे, लग्नातील पहिला दिवस हा माणसाच्या आयुष्यातील एक दिवस, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्या दिवशी जर त्याच्याकडून वजन पडलं नाही तर जिंदगीभर त्याची बायको त्याला कधीच नीट बोलत नाही. काय झालं, एक जणाने असंच कीर्तनात ऐकलं आणि नेमकं 4 दिवसावर त्याचं लग्न आलेलं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो सकाळी उन्हाला खुर्ची टाकून वट्यामध्ये आराम करत होता आणि तेवढ्यात त्याची बायको चहा घेऊन आली
आणि चहा घेऊन बायको यायला नेमकं वाट्याच्या खालून पेपरवाला चाललेला आणि त्या पेपरवाल्याला बघितलं आणि बायकोकडे बघितलं आणि त्याच्यात लक्षात आलं की 4-5 दिवसापूर्वी महाराजांनी सांगितलेलं लग्नाचा पहिला दिवस म्हणजे बायकोवर वजन टाकायचा दिवस. महाराज तो म्हणला आज बायकोवर वजनच टाकायचं गड्या, म्हणजे बायको अशी धाकात राहिली पाहिजे, सरळ रेषेत चाललं आयुष्यभर. आणि महाराज त्यांनी प्रयत्न केला ना, आता सक्सेस झाला आणि सक्सेस झाला पुढचा भाग. त्याने काय केलं महाराज, बायकोला तशीच अशी चौबदारांच्या जागेवर अशीच चहा घेऊन उभा राहा आणि पेपरवाल्याला आवाज दिला, पेपरवाल्या इकडे चल. आता थोडं वजन टाकायचं होतं बायको पुढं, गडी 2-4 उगत 40 किलोचा पण 100 किलोच्या पेपरवाल्या इकडे चल. पेपरवाला आला, काय साहेब काय देऊ, कोणते कोणते पेपर आहेत? तो म्हणला लोकमत, पुढारी, सकाळ. असले मराठी नाही इंग्लिश पेपर दे. आता गडी दुसरी नापास, त्याला साधी ABCD नीट येत नव्हती पण बायकोवर वजन टाकायचं. इंग्लिश पेपर दे इंग्लिश पेपर. आणि महाराज त्यांनी कोणता, टाइम्स ऑफ इंडिया दे. महाराज त्यांनी पेपर दिला इंग्लिश, याने हातामध्ये घेतला. आता वाचाय तरी येत नव्हतं पण आता कोणाला सांगायचं. महाराज त्यांनी पेपर बघितला, 2-4 वेळा खाली वर अशी पानं उलटी सुलटी केली. बायकोकडे बघितलं, पेपराकडे बघितलं आणि अचानकच म्हणायला लागला, अरे 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 अतिशय वाईट झालं, काय मूर्ख माणसं, एवढं वाईट ऍक्सिडेंट होतो का? बायकोही म्हणायला लागली, अहो काय झालं काय झालं. ती चहा घेऊन उभाच होती. तिला म्हणला चहा खाली ठेवून हे बघ पेपरात काय बातमी आली, कोणीतरी नवीन गाडी घेतली आणि एवढी फास्ट ताणली, एवढी पळवली, गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि चाकावर छत खाली, गाडीच उलटी झाली. बायकोने पेपराकडे बघितलं, ह्याच्या तोंडाकडे बघितलं. आता महाराज हा दुसरीत पास, पण उगच मामाची कृपा झाली म्हणून ग्रॅज्युएशन झालेली बायको त्याला भेटलेली. बायकोने ह्याच्या तोंडाकडे बघितलं, त्याच्या तोंडाकडे बघितलं आणि बायको एकच म्हणली, अहो तुम्ही पेपर उलटा धरलाय, लक्ष द्या. दृष्टांत संपला नाही, लक्ष द्या. महाराज बायकोने चहा दिला, बायको हसत हसत घरात गेली. त्याच्या लग्नाला आज 20 वर्ष झालेत महाराज. परिणाम काय झालता महाराज, एका पेपरामध्ये जाहिरात आलती की अशी नवीन कंपनीची गाडी खरेदी विक्रीसाठी आहे. आणि ह्याने पेपर उलटा धरल्यामुळं, आता त्याला माती इंग्लिशची वाचता तरी येत नव्हते, पण ती गाडी पेपर उलटा धरल्यामुळं गाडी पण उलटी दिसली. ह्याने आपला अंदाज ढगात गोळी मारली पण नेमकी चुकली, गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. आणि बायकोने सांगितलं, हो त्या पेपरात जाहिरात आली गाडी विक्रीची. त्याला पेपर ते नीट सांगितलं, बायको हसत हसत घरात गेली. आज 20 वर्ष झाली महाराज त्याच्या लग्नाला, पण आजही त्याची बायको म्हणते आमच्या पप्याच्या बापाला काय कळतच नाही. म्हणजे महाराज लग्नाचा पहिला दिवस हा बायको जसा वजन टाकायचा दिवस आहे, तसा ह्या देहातून सुटायचा महाराज एकच संधी. कोणती? ह्या येते ज्या येते तत्त उपजेते नाशे नाशिले ते पुनरपिती से घटिका यंत्र जैसे परभ्रमेगा. ह्या घड्याळाच्या काटातून सुटायचा, म्हणजे घड्याळ दुसरीकडे अर्थ तुम्ही लावू नका, म्हणजे आपल्या चक्रातून सुटायचा एकच महाराज संधी हा मनुष्य देह. ह्यातून जर तुम्ही सुटला तरच सुटला आणि ह्यामध्ये गुरफटला तर तुम्ही आशे बुडणार की फुगून सुद्धा वर येणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरा मुद्दा, पहिला आत्मउद्धार द्वारत्वा, दुसरा साधन दुर्लभत्वा, तिसरा नरध्यस्य आत्मउद्धारेन सार्थकता. साधं सिद्धांताचं वाक्य देतो, लक्ष द्या महाराज. प्रत्येकाने स्वतःची सार्थकता म्हणजे गोष्ट ज्या कार्यासाठी निर्माण झाली, गोष्टीने जर ते कार्य केलं तर त्या गोष्टीची सार्थकता, आणि त्या गोष्टीने जर ते कार्य केलं नाही तर ती गोष्ट निरर्थक. आता समजा माझ्यासमोर हा माईक लावलेला आहे, जर या माईकने चांगला आवाज दिला तर यरती मायके सुखाची जनती, आणि जर हिथं ट्या टू पू करत बसला आवाजच आला नाही तर मग यरती मायक दुःखाची जनती झाल्याशिवाय राहत नाही. अहो एक जणांनी गाडी खरेदी केली. गाडी कशासाठी माणूस खरेदी करतो? डोक्यावर घेऊन चालायसाठी, प्रवासासाठी. पण परिणाम असा झाला की 2 व्हीलर चांगली नवीन खरेदी केली पण तिच्या इंजिनामध्ये असा घोटाळा निघाला, 2 किलोमीटर गेले की गाडी बंद पडायची, अर्धा किलोमीटर ढकलावं लागायची, परत 2 किलोमीटर चालायची, परत अर्धा किलोमीटर ढकलावे लागायची. परिणाम असा झाला, एक वेळ गाडी वड्यात सोडून द्यायची वेळ आली. त्या गाडीची सार्थकता नाही महाराज. तसं माणसाकडे, आपल्या देहाकडे बघा. आपला देह कशासाठी दिलेला आहे? प्रमाण आहे, देवे दिला देह भोजना, सॉरी चुकतंय तुमचं, भजना भोजना गोवटा. महाराज भगवंतानी देह आपल्याला फक्त भजन करण्यासाठी दिलेला आहे, पण आपण तो वापरतो कशासाठी? मगाशीच मी म्हणलं, ह्याला अडवा त्याची जिरवा. उगच महाराज कुठंही नको तिकडं देह वापरणं हा माणसाच्याने होतं, दुसरं कोणच वापरत नाही. साधा दृष्टांत देतो, पटल असा दृष्टांत देतो. गुरुवर्य दृष्टांत सांगायचे की महाराज वस्तू ज्या कार्यासाठी निर्माण झाली, वस्तूने तेच कार्य केलं तर वस्तूची सार्थकता, आणि जर ते कार्य वस्तूने नाही केलं तर महाराज ती वस्तू निरर्थक होते. निरर्थक माती मोल झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष द्या.
काय झालं जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळातलं म्हणण्याचं कारण काय, एका गावचे पाटील शेजारच्या गावच्या पाटलाकडे गेले आणि त्या पाटलाला म्हणायला लागले, पाटील पाटील आमची मुलगी तुमच्या मुलाला करून घ्या. म्हणजे ह्याच्यावरून जुना म्हणलं. जुन्या काळी महाराज मुलीचेच वडील मुलाकडे जायचे, पाटील आमची मुलगी तुमच्या घरची लक्ष्मी करा. अलीकडचा काळ असा आहे महाराज, मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना नुसता जे हरिदरी घातला तर तो म्हणतो येऊन नाही पुढल्या दारी. महाराज मुलीचे वडील पाटलाकडे गेले, पाटील आमची मुलगी तुमच्या घरची लक्ष्मी करून घ्या. पाटील म्हणले अहो घेतली करून. अहो काय देण्या घ्या अजिबात नाही, हुंडा नको मामा मला फक्त. ते पाटलांनी गाणं पाठ केलं, अजिबात हुंडा बिंडो काही नको, फक्त एक काम करा, लग्न लावून देत असताना जेवण चांगलं फक्त घाला, बाकीचं काहीच देऊ नका. मुलीचे वडील म्हणाले, पाटील तुम्ही हुंडा मागितला नाही, गाडी मागितली नाही, काय मागितलं नाही, फक्त जेवण चांगलं घाला, असं का म्हणाला. पाटील म्हणाले मी शास्त्र वाचलंय, शास्त्र, आणि शास्त्रात मी एक असा दृश्य श्लोक वाचलाय की लग्नाला येणारी 5 जण 5 प्रकारचा विचार करून येतात. लक्ष द्या, लग्नाला जाताना माणसं 5 प्रकारचा विचार करतात. कन्यावरते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवान कुलमिच्छन्ति मिष्ठान्न इतरे जनः. लक्ष द्या महाराज, लग्नाला येताना 4 ते 5 प्रकारचा माणसं विचार करून जातात. कोणता? नवरीची इच्छा असते कन्यावरते रूपम, नवरी मुलीची इच्छा असते की आपला जो नवरा आहे तो रूपवर असावा, देखणा असावा, उगड ढेकळा टाकला तरी ओळखू येऊ नये असा नसावा. महाराज मुलीची इच्छा असते. मुलीच्या आईची इच्छा काय असते? माता वित्तम, वित्त शब्दाचा अर्थ आहे पैसा. मुलीच्या आईची इच्छा असते की मुलाकडे जरा गुलाबी गांधी, आता गुलाबी बंद झाला, चॉकलेटी गांधी थोडा जास्त असावा, अशी मुलीच्या आईची इच्छा असते. मुलीच्या वडिलाची इच्छा काय? पिता श्रुतम, एक वेळ मुलीचे वडील मुलाकडे संपत्ती बघणार नाहीत, पण तो किती चांगला आहे, तो निर्व्यसनी आहे का, आणि स्वतःच्या स्वबळावर तो काही कार्य करतो का, हे मुलीचे वडील बघतात. लक्ष द्या, साधं उदाहरण देतो. आता ज्यांना मुली आहेत त्यांनी लक्ष द्या, श्लोक त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आपली मुलगी देताना संपत्तीवानाला कदाचित द्या किंवा देऊ नका, ह्या मताचं मी अजिबात नाही. अहो कधी कधी संपत्ती जास्त असेल पण संस्कार कमी असेल तर लाखाचा रुपया करायला तो झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि जर माणूस संपत्तीने कमी असेल पण संस्कृतीने भरगच्च असेल तर तो माणूस रुपयाचं कोटी केल्याशिवाय राहत नाही महाराज. प्रत्येकाचं नशीब आहे महाराज. जनकाने प्रभू रामचंद्रांना सीता देताना काय पाहून दिली नव्हती असं नाही. देताना प्रभू रामचंद्राने सीता अयोध्येच्या राजकुमाराला दिली ती, पण परिणाम काय झाला? लग्न आज झालं आणि थोड्या दिवसात महाराज सीतेला वनवासाला जावं लागलं. म्हणजे कोण कोणाचं तुम्ही कर्म बांधू शकत नाही. कन्यावरते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. लक्ष द्या, मुलीचे वडील मुलाची बुद्धी बघतात. बांधवान कुल मिच्छन्ति, संपूर्ण जे कुलाचार बांधव असतात त्या मुलाची संपत्ती बघत नाहीत तर त्याचं कुलाचार बघतात. तो कोणत्या वंशातील आहे, त्याचे पाहुणे रावळे, असे कुलाचार बाकीचे पाहुणे रावळे बघतात. आणि शेवटचं मिष्ठान्न इतरे जना, आणि बाकीचे जे लग्नाला गेलेले असतात ते लग्नाला कमी काकाला अक्षदा मारायला जास्त, ते बघतात काय तर ते फक्त मिष्ठान्न बघतात. पाटील म्हणाले तुम्ही जर लग्नात जेवण चांगलं घातलं नाही, आमचं गाव म्हणाय बसलंय, काय पाटलाला कमी होतं का? एवढं गाव लुबाडलं तरी लग्नात चांगलं 2 घास चांगलं खायला घालता आलं नाहीत. आम्ही काय रोज पाटलाच्या दारात होतो का? म्हणून एक काम करा, जेवण चांगलं द्या. मुलीचे वडील म्हणाले, पाटील काळजी करू नका. आता जुन्या काळातला दृष्टांत, अजिबात काळजी करू नका, लग्नात रव्याचे लाडू करू, चांगला चमचमीत बेत करू. पाटील म्हणाले ठीक आहे करा लाडू. आणि महाराज लग्न शहरामध्ये घेतलं, लग्न लागलं आणि पंक्ती जेवायला बसल्या. पंक्ती जशा लक्ष द्या झालंय, पंक्ती जशा जेवण करायला बसल्या महाराज, तसं पाटलाला मुलाच्या वडिलाला साखरेचा आजार होता. गावची माणसं म्हणली, अहो पाटील तुमच्या गोळ्याचा वेळ झालाय, इन्शुरन्सचा वेळ झाले, तुम्ही एक काम करा, तुम्ही पण पटकन जेवायला बसा, म्हणजे गोळ्या घेता येतील. आता महाराज सगळ्या पंक्ती बसलेल्या. त्या दिवशी पाटलाला कोण जागा देणार आहे? पाटलानेच माणसं बसवलेली. पाटलाला लांब अशी दरवाजाच्या कोपऱ्यात महाराज जागा भेटली आणि पाटील जेवण करायला बसले. आणि सगळी वाढ झाली आणि पुंडलिकवरधारी झालं आणि पाटलाने पहिल्यांदा ताटात हात घातला. आता खरं सांगा, माणूस ताटात पहिल्यांदा हात कोणत्या पदार्थाला घालतो? मिठाला. अहो जो चांगला पदार्थ आहे त्यालाच माणसाचा हात जातो. पाटलाने लाडवाला पहिला हात घातला आणि लाडवाला जसा पाटलाने हात घातला, महाराज रव्याचं लाडू म्हणजे गऱ्याचं लाडू, आता महिला मंडळाला वेगळं सांगायची गरज नाही, त्याचा पाक चांगला झाला तर लाडू असा महाराज बोटाने होटाने फुटतो, पण पाक बिघडला तर लाडू फेकून मारला तरी फुटत नाही. महाराज तो लाडू घटक चाचणीत नापास झालता, त्याच्यामुळे 6 माहिती देणं घेणंच नाही. महाराज पाटलाने जसा लाडू हातात धरला,
आणि लाडू हातात धरल्यानंतर दाबल्यानंतर पाटलाच्या लक्षात आलं की लाडू जरा पक्षाचा निष्ठावान कार्य करताय. काय झाडी काय डोंगर ह्यामधली लाडू नाही. लाडू पाटलाला फुट नाही म्हणून पाटलाने विचार केला काही झालं तरी आज लाडू फोडायचाच. महाराज पाटलांनी युतीचं सरकार करायचं ठरवलं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज पाटलांनी काय केलं लाडू उचलला. लाडू उचलला डाव्या हातामध्ये लाडू धरला टेबलावरती ठेवला आणि पाटलाने हाताच्या भाया मागं सारल्या. लाडू आज फोडायचाच. पाटील म्हणाला अख्खं गाव मी फोडलं. गावाचा माणूस एका जागेवर थांबू दिला हा लाडू मला फुटत नाही. महाराज पाटलाने लाडवाकडे बघितलं दात खाऊन जशी पाटलाने लाडवा बुक्की मारली परिणाम काय झाला लाडू फुटला नाही. पाटलाचं मनगट मोडलं जाग्यावर मनगट लचकलं. आता महाराज हामरीची गोष्ट तुमरीवाली. पाटलाने लाडू कसा तरी डाव्या हातात घेतला. अरे गाव माझ्या पुढं ठिकलं नाही तुझी काही हिंमत. मग पाटलाने आघाडी सरकार करायचं ठरवलं. दोन तोंडाच्या मध्ये पाटलाने लाडू टाकला. आता महाराज हाताच्या ताकदीपेक्षा दाताची थोडी ताकद जास्तच असते आणि पाटलाने जसा लाडू कचकरणी दाबला पाटलाचे वरचे दोन आणि खालचे दोन चारदा सोबतच पडले पण लाडू काय फुट नाही. अजिबात काळजी करू नका पहाटच लाडू आपल्याला फोडायचा आणि पहाटच शपथविधी करायची. महाराज लाडू काय फुट नाही म्हणून आता महाराज हामरूची गोष्ट तुमरीवाली. पाटलाला महाराज आता पाटील गावचा पाटील म्हणला आज लाडू फोडायचाच काही झालं तरी. आणि महाराज मग पाटलाने इकडे तिकडे पाहिलं. आता पाटील जेवण करायला कुठं बसलेले दरवाजाच्या कोपऱ्यात. आता जुन्या काळचा दृष्टांत आहे. जुन्या काळी दरवाजा असे कड्या हे जे नव्हते ते बिजागरीचे असायचे. त्या बिजागरीच्या मध्ये पाटलाला जशी जागा दिसली पाटलाने लाडू उचलला आणि त्या बिजागरीच्या मध्ये टाकला आणि दोन्ही हाताने दात खाऊन जसा दरवाजा ओढला दरवाजा बिजागरी सकट उपडला महाराज. पण लाडू काय फुटला नाही. परिणाम असा झाला की महाराज पाटलाला एकतर नाही झालं लाडू फुट नाही इज्जत गेली. आणि साधं मानसशास्त्राचा नियम सांगतो माणूस पडल्यानंतर लागलंय किती बघतो का मला कोणी बघितलंय बघतो. पहिल्यांदा मला कोणी बघितलंय बघतो. महाराज पाटलांनी वर बघितलं तर आका मांडव पाटलाकडे बघत होता. महाराज इज्जत गेल्यासारखं पाटलाला झालं. पाटलाने हाताच्या बाह्या मागं सारल्या. हामरीची गोष्ट तुमरीवाली. असं जेवण करतात का साधं दोन घात चांगलं खायला घालता येत नाहीत. आमच्या पाहुण्यांना काय मारायचंय काय म्हणून असं लाडू केलतंय. आणि महाराज झालं ना आता लग्नाला येणारे कसे असतात काका तुम्हाला चांगलं माहित आहे. येताना निम्याच्या वर 500 लावूनच आलेली. परिणाम असा झाला लग्नातच महाराज भांडणं लागली. नवऱ्याकडची वेगळी नवऱ्याकडची वेगळी नवरीकडच्या माणसांची हाणामारी सुरू झाली. आता महाराज लग्न शहरात घेतलेलं तिथं कोण दगड बिटा ढेकळं देणार. परिणाम असा झाला महाराज माणसांच्या हाणामारीत माणसांना काय सापड नाही. मग तिथं शेजारी लाडवाच्या पाट्या भरून ठेवलेल्या. उचल लाडू हान फेकून उचल लाडू. अहो महाराज माणसांनी टिंगुळीपर्यंत नवरदेव हाणला. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का. लाडू कशासाठी केलते बोला बोला कशासाठी केलते खाण्यासाठी पण वापरले कशासाठी मारण्यासाठी. आता दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का. आपल्याला देह कशासाठी दिलाय आता बोला. आपल्याला मानव देह कशासाठी दिलाय अहो देवाचं भजन करण्यासाठी. उगत ह्याला अडवा त्याला जिरवा ह्याच्यासाठी अजिबात दिला नाही. पण महाराज आपण नको त्या कारणासाठी वापरतो. म्हणून शास्त्रकार सांगतात प्रत्येकाने स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. नरदेस्य आत्मोद्धारेन सार्थकता. आणि चौथं शास्त्र विधिवत्वा. संत सुद्धा सांगतात वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करते विचार का हिताचा किंवा आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मनगवाही. प्रत्येकाने तुका म्हणे तुम्हा सांगतो विचार करावा विचार हिताचा. तुकोबराय सांगतात प्रत्येकाने स्वतःच्या हिताचा विचार करणं गरजेचं आहे. पण महाराज समाजात एक वर्ग असाय तो स्वतःच्या हिताचा विचार करतो पण एक वर्ग असाय की त्याला कितीही सांगितलं तरी तो ऐकत नाही. आणि कोणता तो दीन दुराचारी आणि विषयासक्त. महाराज 6 जणांची नावं सांगतो पूर्ण विराम देतो. म्हणजे गावातले नाही अभंगातील नावं सांगतो. 3 जण असे आहेत महाराज त्यांनी स्वतःचं आत्मकल्याण करून घेतलं. कोणता पहिला एक स्वतःचा उद्धार करणारा मुनी. मुनी मुक्त झाले भेने गर्भ वासा आम्हा विष्णुदासा सुलभ तू. संत महात्मे स्वतःचं कल्याण करून घ्या. सॉरी मुनी. संत आणि मुनीमध्ये फरक आहे. मुनी पहिला प्रकार. दुसरे कोण भगवंत. भगवंत आपल्या भक्तांचा उद्धार करतो. धर्मरक्षणासाठी काय आपल्या पाळीसी भक्त जन. महाराज देव काय करतो यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्रानाय साधूनां विनाशाचय दुष्कृताम. महाराज भगवंताचा गुण आहे. भगवंत सगळ्याचा उद्धार करत नाही. देव स्वतःच्या फक्त भक्ताचा उद्धार करतो. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी सवारी.
आणि तिसरा लक्ष द्या, आणि तिसरा एक आहे कोणते तर साधू संत हे देखील महाराज स्वतःच्या हिताचा विचार करतात. पण समाजात तिघ जण असे आहेत त्यांना स्वतःचा हिताचा विचारच कळत नाही. कोणता दीन, दुसरा दुराचारी आणि तिसरा विषयासक्त. आणि असे तिघ जण आहेत की त्यांना त्यांच्या स्वतःचा हिताचा विचार कळत नाही आणि ते जातात आमच्या हिताचा विचार करायला, पण मुनी त्यांना स्वतःच्या जवळ येऊ देत नाहीत. मुनी म्हणतात आम्ही तुम्हाला शिकवाय गेलो तर एकतर तुम्ही माळ घालणार नाही आणि आमची काढल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यामुळे तुमचा नाद नको घड्या. देव सुद्धा म्हणतो ए तुम्हाला मारायच मी बसलोय, तुम्ही जवळ सुद्धा माझ्या येऊ नका. पण फक्त एकच जण आपलं स्वतः आमचं हित करतात. कोण करतात? अभंगाचं प्रथम चरण. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. खाली बसा, खाली बसा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धारवयाले दीन जना, उद्धारवयाले. सर्वांनी खाली बसा. काही झालं नाही, थोडी भाजी सांडली या. कुणाला काय झालं नाही, खाली बसा जागेवर सगळे, खाली बसा. पायवनी ब्रह्मादिकाची वंदिती पायवनी, उद्धारवयाले दीन जना, उद्धारवयाले दीन जना, ब्रह्मादिकाची वंदिती पायवनी, ब्रह्मादिकाची वंदिती पायवनी. काही सुद्धा झालेलं नाही. सर्वांनी बसून घ्या. भाजी सांडली, भाजी किरकोळ कारण आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारयाले दीनजना. कार्यकर्ते वेळ पुरणार नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले, बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले, बोला बोला मेंढी माऊलीच्या नावाने, हल सिद्धनाथाच्या नावाने. विठाला 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 विठाला. कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला विठाला विठाला. लक्ष द्या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारवयाले दीनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. नामदेवराय सांगतात की संत भक्त असे आहेत की जे महाराज दीन दुराचारी विषयासक्त ह्यांचा उद्धार करतात. आता महाराज कितीतरी जणांची प्रमाणं देता येतील. बाळूमामांनी किती जणांचा उद्धार निश्चित केला. पण आपल्या गावाचं नाव खरं तर पाहायचं झालं तर आपण तुकाराम गावामध्ये राहतो. मग तुकोबारायांच्या जीवनाचा जर आढावा घेतला तर तुकोबारायांनी सुद्धा महाराज अशा तिघा जणांचा उद्धार केला. अगदी धावचं सांगतो, सिद्धांत देऊन दृष्टांत देऊन वाढवत नाही. एक रामेश्वर भट्ट, दुसरे रामेश्वर भट्ट दीन होते. दुसरं कोण? शिवबा कासाराची पत्नी महाराज दुराचारी होती, दुराचारी आणि विषयासक्त महाराज शिवबा कासार. महाराज दीन कोणाला म्हणायचं? ज्याला कोणच जवळ करत नाही त्याला दीन म्हणायचं. दुराचारी कोणाला म्हणायचं? ज्याची इच्छा असते महाराज चांगल्याचा घात करायचा, संतांचा घात व्हावा अशी ज्याची मनात मात असते त्याला महाराज दुराचारी म्हणायचं. शिवबा कासाराच्या पत्नीने तुकोबारांना मारण्यासाठी महाराज उकळतं पाणी अंगावरती टाकलं. नवे नवे विषाचे लाडू त्यांना चारले, का तर तुकोबाराय मरावे म्हणून ते महाराज दुराचारी.
आणि विषयासक्त कोण? शिवबा कासार. महाराज तुकोबराय देहूला कमी आणि लोहगावला जास्त राहिले. आणि लोहगावला तुकोबराय कीर्तनाला गेले की महाराज सगळे कीर्तनाला यायचे, पण शिवबा कासार काय कीर्तनाला येत नव्हता. आणि मग माणसाला येणाऱ्याकडे नाही पण न येणाऱ्याकडे माणसाचं थोडं जास्तच लक्ष जातं. परिणाम असा झाला, तुकोबरायांनी आमंत्रण पाठवावं, शिवबा कासाराला आणा कधीतरी कीर्तनाला. तो म्हणायचा कीर्तनाला येऊन फायदा काय? अहो फायद्याशिवाय माणसं कुठंच जात नाहीत महाराज. अहो संत एकनाथ महाराजांना भागवताला माणसं येणारेत म्हणून शेवटी पावशेर किलो साखर वाटावी लागली. मग महाराज फायद्याशिवाय कोण जातंय? तो म्हणायचा मला कशाला तुकोबरायांपाशी जायचंय, मला काय कीर्तनातून फायदा होणार नाही. मग तुकोबराय म्हणले हा शिवबा कासाराचा काटाच काढायचा गाडा, ह्याला पारमार्थालाच लावायचं. महाराज एक असे साधू होते तुकोबरायांच्या काळात. एक असा ब्राह्मण होता महाराज, त्यांनी मोठा यज्ञ मोठा केला. परिणाम असा झाला गरिबी, पण यज्ञ मोठा केला. ते कर्ज काढून त्यांनी अवसान आणलं आणि 10,000चं कर्ज महाराज त्याच्यावरती झालं. परिणाम असा झाला की 10,000 कोण देणार म्हणतो प्रत्येक माणसापाशी जायचा, 10,000 रुपये द्यावं, 10,000 रुपये द्यावं. आता जुन्या काळात 10,000 म्हणजे महाराज सोपं आहे का? ज्याच्या त्याच्यात दारात जाईल तो प्रत्येक म्हणायचा अरे आमच्या दारात काय पैशाचं झाड आहे काय, तू माझ्याकडे पैसा मागायला आलाय. महाराज 20-25 घरं फिरल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की कोण आपल्याला पैसे देणार नाही. एकच जण पैसे देणार, कोण? ज्याच्या दारात पैशाचं झाड आहे असाच आपल्याला पैसा देणार. मग महाराज पैशाचं झाड कोणाच्या दारात? तर सुवर्ण पिंपळाचं महाराज त्यावेळी आता ज्ञानोबरायांची खाती, तर महाराज सोन्याचा पिंपळ आमच्या ज्ञानोबरायांच्या दारात. तो ज्ञानोबरायांपाशीच गेला ना महाराज. ज्ञानोबराय आता सोन्याचा पिंपळ फक्त जे भाग्यवान आहेत त्यांना दिसतो. गड्या आपल्याला दिसला असतं तर आपण मुळी सुद्धा ठेवली नसती महाराज त्याची. परिणाम असा झाला महाराज तो ज्ञानोबरायांच्या दरबारात गेला. ज्ञानोबरा एक तरी फांदी मला द्या, एक तरी सोन्याची फांदी मला द्या की माझं कर्ज फिटावं. का तर महाराज ब्राह्मणाला माहित होतं ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. लक्ष द्या, माणसाने घेतलेलं कर्ज, माणसाने केलेली हत्या आणि माणसाचं निर्माण झालेलं वैर माणसाला ह्या जन्मात सोडावं लागतं, फेडावं लागतं. जर त्यांनी ह्या जन्मामध्ये कोणाचं घेतलेलं कर्ज बुडावलं तर घुले बाबा म्हणायचे आळंदीच्या कडेला जेवढी पांढरी बैल आहेत, पांढरी बैल आहे ती एक वेळ सगळे महाराज होते महाराज. आणि त्यांनी काय केलं, आळंदीत फक्त फुकट खाल्लं आणि काहीच केलं नाही. परिणाम झाला बैल होऊन फेडावं लागलं. म्हणजे माणसाला कर्ज फेडावं लागतं. अहो भगवान बाबाच्या जीवनातील दृष्टांत सांगतो. भगवान बाबापाशी एक असा माणूस आला, रोज भक्ती करायचा, चांगला असा मोठा गंध होता महाराज. आणि भगवान बाबाची सेवा करत असताना महाराज विठ्ठल विठ्ठल भगवान बाबाची सेवा करायचा. आणि भगवान बाबाची एवढी महाराज माणसांची श्रद्धा की माणसं पाया पडताना कधीच मोकळ्या हाताने पाया पडत नव्हती. भगवान बाबाच्या पाया पडायचं झालं तर महाराज माणसं 5,000-10,000 कधी सोन्याची अंगठी, म्हणजे केला इशारा जाता जाता, सोन्याची अंगठी बिंगठी भगवान बाबाच्या पायावर माणसं टाकायची. परिणाम असा झाला की महाराज भगवान बाबापाशी 2.5 किलो सोनं झालं त्यावेळेस एका महिन्यात. आणि तो वारकरी असा की भगवान बाबाला म्हणला बाबा मला जरा सोन्याची आवश्यकता आहे, तेवढं मला द्या, मी कालांतर लगेच फेडून देतो. आणि परिणाम असा झाला महाराज त्याने भगवान बाबापासून सोनं घेतलं, पण परत फेडायचं सोडा, परत त्याचा वारा सुद्धा भगवान गडावा आला नाही. आणि महाराज तो मेला, तिकडं सोनं घेऊन गेला आणि तिकडं मेला. आणि तो जसा मेला त्याच दिवशी भगवान बाबाच्या गडावरती एक गाई वेली महाराज. आणि त्या गायीला बैल झाला, बैल वासरू आकट सगळं काळं ठिक्कर, फक्त त्याच्या कपाळावर एक असा पांढरा असणारा गंध असा लावायचा तसा पांढरा टिपका. आणि सगळी म्हणायची काय गड्या काय असा बैल आहे गड्या, सगळा काळा पण फक्त कपाळावर पांढरा, देवाचा वैष्णवच आहे. भगवान बाबा म्हणायचे काळ येऊन द्या मग मी सांगतो तुम्हाला तो कोण आहे. आणि थोडा मोठा झाला की महाराज त्यांनी भगवान बाबांनी सांगितलं घ्या ह्याच्याकडून जेवढी जमीन आहे तेवढी नांगराला सुरुवात करा. आता महाराज तो असताना खात्या पित्या घरचा भगवान गडाचा दष्टपुष्ट बैल. परिणाम असा झाला महाराज 150 म्हणू नका, 200 एकर म्हणू नका, 300 एकर म्हणू नका, त्याच्याकडून सारखी नांगरून घ्यायची, त्याला झोपायचं, थोडंच खायला घालायचं आणि जास्त काम करून घ्यायचं. आणि तो सुद्धा महाराज थकत नव्हता. सगळी माणसं म्हणायची काय बैल आहे महाराज, काय त्यात ताकद आहे. जिथं बैल 1 एकर झाला की हाऊ करतात, 5-10 एकर झालं तर या बैलाच्या तोंडाला साधा फेस सुद्धा येत नाही आणि त्याच्याकडनीच काम करून घ्यायची. भगवान बाबा म्हणायचे थांबा थोडं दिवस, सांगतो मी त्याचा काय गुण आहे तुम्हाला. आणि काय भगवान बाबांनी सांगितलं की 5 वर्षानंतर अशा तारखेला तो बैल मारणार आहे. आणि तो ज्या दिवशी मरल त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो तो कोण आहे. अरे महाराज साधूचं वचन होतं,
त्याच दिवशी तो बैल मरून गेला महाराज 5 वर्षांनी आणि सगळी माणसं आली. आता सांगा बरं भगवान बाबा कोण होता? तर भगवान बाबांनी सांगितलं तो आपल्यामध्ये एक वारकरी होता ना, वारकरी, आता त्याचं नाव मला आठवण आहे, पण तो असा वारकरी होता की त्यांनी माझ्याकडचं सोनं नेलतं. सोनं घेऊन गेला पण परत काय माघारी फेडलं नाही. त्याचा परिणाम असा की त्याला बैल होऊन यावं लागलं. आणि तो वारकरी होता, त्याला एक सवय होती की कपाळावर महाराज तो एवढा मोठा असा भला गण लावायचा. त्याचा परिणाम काय झाला? सगळा काळा झाला पण गण लावायचा म्हणून कपाळावर तेवढा पांढरा टिपका. म्हणजे ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता माणसाला कर्ज फेडावं लागतं, ऋण फेडावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. आणि परिणाम असा झाला महाराज, आपली कथा चालू होती त्या ब्राह्मणाची. ज्ञानोबरायांपाशी त्यांनी धरणं ज्ञानोबराय काहीतरी द्या. 6 महिने उपवास केल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं तुम्ही तुकोबरायांपाशी जावा, तुकोबराय तुम्हाला काही ना काही देतील. परिणाम असा झाला महाराज, त्याची दिंडी ज्ञानोबा तुकाराम करत करत देहूला गेली. पण त्याच्या लक्षात आलं तुकोबराय देहूला नाहीत, लोहगावला आहेत. परत लोहगावला महाराज तो गेला. तिथं गेल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं चला 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 चला, ब्राह्मणावर कर्ज झालेला आहे, सगळ्याकडून वर्गणी गोळा करायची. कोणाकडून सुरुवात करायची? पहिला शिवबा कासार धरायचा आणि त्याच्याकडून पहिली वर्गणी करायची. आणि सगळी दिंडी महाराज शिवबा कासाराच्या दारात. चल शिवबा काढ पैसे, चल काय 2 रुपये 2 पैसे काय असतील ते दे. आता महाराज तो शिवबा म्हणजे मक्खी शोधा देतात. नाही 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 मी नाही, अख्खं गाव शिवटे तुला द्यावंच लागल. आणि महाराज त्याच्याकडून 2 पैसे 2 आण 2 काय ते त्या काळची असेल दिडकी पावकी ते तुकोबारायांनी घेतलं. आणि जसं हातात आलं तसं तुकोबाराय म्हणलं बास आता वर्गणी गोळा करायची नाही. शिवबा म्हणला माझ्यावर तुम्ही बरं वर्गणी टाकली, कोणच तुम्हाला दिसलं नाही. तुकोबाराय म्हणले अरे असू दे. आणि खाली एक पायात पडलेला खडा तुकोबारायांनी घेतला आणि त्यात त्या असणाऱ्या 2 पावकीला त्या 2 पैशाला लावला. आणि परिणाम काय झाला महाराज, ते सगळं सोन्याचंच झालं ना. शिवबा कासारात ते सोनं बघून डोळंच पांढरं झालं. तो म्हणायला लागला एवढा तुकोबारायांचा अधिकार आहे का की दगडाला हात लावला तर परीस होतो आणि त्याचं सोनं लोखंडाचं ते करतात. मग महाराज तर तुकोबारायन मागं फिरायला लागला. कशासाठी? तर तो तुकोबारायांकडून परीस घ्यायचा. तुकोबाराय पण एवढे हुशार महाराज, त्यांनी इकडे तिकडे टाकला नाही, स्वतःच्या कमरेला रखवला. आणि त्या शिवबा कासाराचं एकच ध्यान, तो परीस कसा भेटतोय परीस कसा भेटतोय. म्हणजे महाराज तो विषयासक्त होता, विषयासाठी परमार्थात आला. पण परिणाम असा झाला तुकोबारायांच्या संगतीने परिणाम असा झाला की जगाचा बापाने त्याला महाराज भेट दिली. विठ्ठल विठ्ठल. आता बोलायला भरपूर आहे पण आपण घड्याळाच्याच पट्ट्यात असलो तरी आपल्यावर काय घड्याळाची कृपा नाही म्हणायचं. मोजून 10 मिनिटात मी पूर्ण विराम देणार आहे. त्या अगोदर सर्वांनीच भगवंताचं भजन करा. आजचा सेवेसाठी घेतलेला अभंग हा नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांच्या अभंगाचं महाराज आपण फक्त पहिल्या चरणाचा भाव बघितलेला आहे. जर परत कधी भाव भेटला, कधी वेळ भेटला, मी पुन्हा येईन न्यायाने मी कधी आलो तरी पण राहिलेल्या 3 चरणाचा आपण निश्चित भाव पाहू. त्या अगोदर सर्वांनीच विठोबा रुक्माई भजन करा आणि अगदी 10 मिनिटं काल्याचं चरित्र पाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. सगळ्यांनीच भगवंताचं भजन करा. आता रोजचा अनुभव आहे आम्हाला, तुम्ही करा म्हणलं तरी करणार नाही का हे आम्हाला चांगलं माहित आहे. गड्या तुकोबारायांसारख्या महात्म्याला महाराज माणसांनी मातीत घातलं तर आमची काही महाराज गत आहे. तुकोबारांना म्हणावं लागलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. पण माणसं एवढी हुशार, माणसं तुकोबारांना काय म्हणली, देव न लगे देव न लगे 60 विनीचे रुजले पसारे. तुकोबारांना म्हणायला लागले आम्हाला देव नको, आमच्या घरात ठेवायला जागा नाही. मग महाराज मला अनुभव आलाय, माणसाला सांगून माणसं ऐकत नाहीत पण क्रिया केली म्हणजे निश्चित ऐकतात. म्हणून निदान आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या मुखातून एक तरी गोड नाव यावं. आणि ते कोणतं? भगवंताच्या नावा एवढं कोणतंच गोड नाही. एक काम करा, सगळ्यांनी आपापले हात वरती करा म्हणजे आलेल्या झोपा तरी आपल्या जातील. सगळ्यांनीच हात वरती करा आणि तेवढ्या ताकदीने भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखो माये ऐका, भगवंताचं गुणगान गायचं झालं तर ज्या भगवंताने गोकुळात लीला केल्या आहेत तेवढ्यात फक्त भगवंताच्या गुणगान गायचं. भगवंताचं गुणगान गोकुळातलंच का गायचं तर गोकुळामध्ये देवाला जेवढं प्रेम भेटलं तेवढं मथुरेत सुद्धा भेटलं नाही. त्याच्यामुळं फक्त लीला गायच्या झाल्या. भगवंताला ते प्रेम हस्तिनापुरात भेटलं नाही, मथुरेत भेटलं नाही, नवे नवे कुठंच भेटलं नाही. ते प्रेम फक्त गोकुळात भेटलं. म्हणून गोकुळातील आज लीला गायच्या. लक्ष द्या, भगवंताचा महाराज जन्म झाला कशात? कारागृहात. आणि जन्माला आल्यानंतर भगवंताने सांगितलं नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा आणि तिथं उपजणारी माया आहे तिला वापस घेऊन ये. वसुदेवाने भगवंताला डोक्यावरती घेतलं
आणि वसुदेव चालत 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 महाराज निघाले. सगळ्या साखळ्या दोरदंड सगळं तुटून गेलं आणि वसुदेव महाराज यमुना मातेपाशी आले. यमुना आता अगदी धावता आले, पळत पळत यमुना मातेपाशी आले. का तर त्यांना माहित होतं कंसाची कवा दृष्टी पडेल. लपवा लपवा जगजेटी महाराज सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी. जणी कंसाशी कळलं, जणी माझ्या कृष्णाशी तो मारेल. कंसाला कळलं माझ्या देवाला मारल, म्हणून देवकीने लवकर न्यायला लावलं. भगवंत पळत 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 आपले वसुदेव यमुनेपाशी आले आणि यमुनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. महाराज यमुनेचा पूर असतानाच गुडघ्यापर्यंत होता, पण वसुदेव जसे जातील तशी यमुना वाढायला लागली. यमुना वाढायला लागली. यमुनेचा पाण्याचा महाराज वर 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 पूर यायला लागला. आता देवाच्या लक्षात आलं, जर यमुना वाढत राहिली आणि माझ्या बापाच्या आता कमरेपर्यंतच पाणी आहे, छातीपर्यंतच पाणी आहे, पण जर माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी गेलं तर बापाचे जिवंतपणेच हाड प्रवरेला जातील. माझा बाप फुकट गेल्याशिवाय राहायचा नाही. म्हणून भगवंताने काय केलं तर पूर तरला अचाट त्याशी लावील अंगुष्ट. महाराज देवाने अंगठा काढला आणि यमुनेला लावला. यमुना जागेवर दुभंगली, यमुना जागेवर स्थिरवली आणि वसुदेव गोकुळामध्ये आले. तिथील मायेला उचललं आणि भगवंताला ठेवलं. झालं परत वसुदेव माघारी आले. ती सगळी कथा सगळ्यांना ज्ञात आहे. आणि इकडं महाराज गोकुळात सकाळ झाली आणि सकाळ झाली भगवंतांनी रडायला सुरुवात केली. आणि जसं भगवंत नंदाच्या घरी भगवंत जन्माला आले म्हणून सगळ्या गोकुळात महाराज आनंद झाला. सगळा गोकुळ करती कथा गाथी गाणे. महाराज गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आणि म्हणून सगळीकडे महाराज गुडिया तोरणे करती कथा गाथी गाणे. सगळ्यात गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा. सगळ्या गोकुळात महाराज आनंद निर्माण झाला. का तर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आता भगवंत महाराज तो देवा जगाचा बाप. दिसायला तो आपण सावळा म्हणतो पण प्युअर काळा. पण महाराज जरी काळा असला तर त्याचं देखणं एवढं रूप. राजस सकुमार मदनाचा पुतळा. महाराज एवढा तो गोजीरवाना की महाराज त्याला जर काढल्या तर सहस्रे दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दस दिशा गगन आलीची शोभा. महाराज देवाचा चेहरा किती सुंदर. तुझे रे कोटी चंद्र सूर्य प्रकाश कमल नयने हास्य वदन हासे हालकारे कृष्ण डोलकारे गडे 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 गुज बोलकारे. महाराज देवाचं एवढं सुंदर रूपड पाहून सगळ्या गवळणी नाचायला लागल्या. सगळ्या गोकुळात आनंद सुरू झाला. आणि आता आनंद सगळीकडे असाच आनंद हळूहळू हळू भगवंताची वाढ झाली. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून भगवंत एका मिनिटात 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे भगवंत जसे झाले. आता भगवंताच्या लीला अगोदरच्या रांगत रंगणी चोरीत लोणी भगवंतानी महाराज तळवे तळहात टेकेत डाव्या गुडघ्यानं रांगत. महाराज देवाने लीला सुरू केल्या. आता आपण सगळे पूजा करतो भगवंताची. आपण सगळे पूजा करतो घरी. देवपूजेमध्ये महाराज आपण भगवान श्रीकृष्णाची मूर्तीची पूजा करतो. कोणती मूर्ती असते आपल्या देवाऱ्यामध्ये? कोणती असते? अहो बाळ क्रीडेतील असणारीच मूर्ती असते. एक हात वर केलेला, एक गुडघा वर केलेला, एक पाय टेकल, त्याला तळवे तळ हात टेकणारी मूर्ती असते. आता आपण पूजा कशी करतो तो भाग निराळा गाड्या, पण आपण त्या श्रीकृष्णाची पूजा करतो. आता पूजा करणाऱ्याला सगळ्याला माहित आहे आपण पूजा करत असताना कधी देवाच्या हाताला कमराला पायाला धरून आजपर्यंत उचललं नाही. उचलायचं झालं तरी देवाच्या मांडगुटाला धरून उचललंय, दुसरीकडे हातच घालत नाही महाराज. आपण देवाची गच्ची धरणारी माणसं आपला नाद करून चालतोय का महाराज? महाराज देवाचं एवढं रूप. देवाने लीला करायला सुरुवात केल्या. पण लीला कशा? अहो भगवंताने लीला सुरू केल्या की खोड्या करायला सुरुवात केल्या. आता महाराज तो नटधारी अतिशय असणारा महाराज, क्रीडा करणारा देव महाराज, कोणाला तो सोड नाही. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, वाटेत जात होते यमुना पाणी या वाटेत भेटला सावला, दोई वल तोपी मैल पुजाची खांद्यावली कांबला. एक चोचरी गवळण आली आणि यशोदेला सांगायला लागले, अगं यशोदे काय सांगू तुझा, अगं पोरगा किती खोड्या करतो, अगं आम्ही गोकुळात राहावं का नाही, तू किती खोड्या करतो सांग. अगं मी यमुनेला जात होते यमुना पाणी या वाटेत भेटला सावला, दोईवल तोपी मैल पुचाची खांद्यावली कांबला. आणि त्याने केली माझी तवाली आणि म्हणून मी तिथे पलाली. पलता पलता घतुलून पलली, दोईची घागल फुतली, मग माझे गुलगे फुतले, मग मी ललत बसले, मग तिकडून आले त्यालंग पाणी मला पोताची धरली. एक गवळण मुकी मारा, ती चोचरी गवळण यशोदेला सांगाय आली.
तर दुसरी ती परिणाम काय झाला ती माझी आजची कथा सांगतो. ही गवळण पाठ केली महाराज 15 मिनिटं, पण परत मला नीट बोलायला ते नाही, सगळं चोचरच शब्द तोंडात यायला लागले. नादीच लागाय नको म्हणलं या गवळणीच्या. महाराज सगळ्या गवळणी यशोदेकडे यायला लागल्या. अगं यशोदे सांग तुझ्या कानाला जरा, आम्ही गोकुळी राहावे का जावे? अगं त्यांनी आम्हाला एवढं पिडलंय, तो आम्हाला साधा घास सुद्धा नीट खाऊ देत नाही. अगं आमचं धन आहे महाराज. आता गोकुळ म्हणजे काय महाराज? गायींची जो सेवा करतो त्याला गोपाळ म्हणायचं. आणि अख्खं गोकुळ महाराज गायींची सेवा करणारच. परिणाम असा झाला सगळ्या गोकुळात गायी. आणि गायी म्हणलं की तिथं काय येतं? गायी म्हणलं काय येतं? शेण येतं, पण त्याच्या अगोदर दूध सुद्धा येतं. महाराज अख्ख्या गोकुळात आता दुधाच्या डेऱ्या, सगळ्या गोकुळात महाराज बापू आपले तर एकच आहे गोकुळात, घरोघरी दुधाच्या डेऱ्या. परिणाम असा झाला की सगळीकडे दूध. आणि दूध म्हणलं की त्याच्या पाठोपाठ विरजन आलं, दही आलं, तूप आलं, लोणी आलं. पण देवाने महाराज त्यांच्या संपत्तीलाच हात घालायला सुरुवात केली. भगवंत जायचा, कोणाचा दुधाचा डेरा फोडून टाकायचा, कोणाचं विरजन मोडायचा, कोणाचं लोणी, कोणाचं तूप. देव कोणालाच नीट वागू दे नाही महाराज. का तर देवाला एकच महाराज राग होता, माझ्या मित्रांना तुम्ही खायला घालत नाही, सगळं दही दूध तुम्ही डेअरीला विकायला जाताय. माझ्या मित्रांना तुम्ही खायला घालत नाही, तिकडं मथुरेला जाताय, कंसाच्या पैलवानांना खायला घालताय. तुमचा काटाच मी काढतो म्हणून देवाने महाराज क्रीडा सुरू केल्या. देवाने चोऱ्या करायला सुरुवात केल्या. पण महाराज मला एक निदर्शनात आलं. मी आळंदीला होतो, ज्यांच्यापाशी राहत होतो महाराज ते गोपाळ समाजाचे होते. आणि महाराज त्यांच्या घरची काहीतरी पाहुणी आली आणि ती एक बोलता बोलता मला म्हणला ना महाराज आम्हाला चोरी केली तरी पाप लागत नाही. मला तर अंदाजच लागला नेमकं चोरी केल्या ह्यांना कसं काय पाप लागत नाही. तो म्हणला आमचे पूर्वज भगवान श्रीकृष्ण त्यांनी चोऱ्या केल्या म्हणून आम्ही चोऱ्या केल्या तर आम्हाला पाप लागत नाही. मी त्याला म्हणलं अरे देवाने चोऱ्या केल्या म्हणून तुम्ही चोऱ्या करता. देवानी 12 गावचा अग्नी गिळलेला, एक 20 तरी तू खाल्लाय का आजपर्यंत? अहो एक जण असा भेटला म्हणला महाराज मला 2-4 लग्न करू वाटतात. का हो? अहो कालच भगवान श्रीकृष्णाची कथा भागवत ऐकलं आणि मला पण नाद लागलाय, मला वेड लागले 2-4 लग्न करायचे, मला 2-4 लग्न का हो? अहो तो म्हणला देवाला किती बायका होत्या? 16,000 बायका त्याला, मग मला 2-4 असल्या तर काय होणार आहे का? म्हणजे महाराज आपण देवाचं दुसरे अवगुण घेतले पण त्याचं गुणाचा महाराज काय आपण अंगीकार केला नाही. देवाने चोऱ्या केल्या पण कशाच्या? ते दह्या दुधाच्या, ते आपल्याला दाखवायला. पण त्याने चित्त चोरलं महाराज. त्यांनी आपल्यातील त्या गोपाळांचा अहंकार चोरला. त्यांनी त्यांच्यातील मद मत्स्य विकार चोरले. विठ्ठल 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 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. आपण काल्याकडे पळत येऊ. लक्ष द्या. अहो भगवंत एवढ्या खोड्या करायला लागल्या. अक्क गवळणी महाराज बिराड घेऊन यशोदेपाशी आल्या. यशोदे तुझ्या कृष्णाला आवर, तुझं पोरगा आम्हाला नीट जगू दे नाही जगू. अहो याने काय बाय केली खोडी, पतीची दाढी माझी वेणी दोहीची मारली गाठ. अहो देवाला कोणतरी गवळण, आता मी बोललेलो डबल बोलतो आलो म्हणून, एक गवळणी काहीतरी देवाला म्हणली म्हणून देव पहाटच गेला. आणि पहिल्या काळी लग्न कधी व्हायची? लहानपणी पाळण्यातच लग्न केले जायची. परिणाम असा झाला की मोठं झाल्यावर गवळणीची उंची झाली 6 फूट आणि गवळी राहिला 3 फुटाचा. आणि पारात जुन्या काळी माणसांना अशी हातभर फुटभर दाढी असायची. परिणाम असा झाला ती गवळण उलट बोलली देवाला म्हणून देव रातचाच तिच्या घरी गेला. आणि जुन्या काळी आता तिची वेणी मोठी होती, तिची वेणी धरली आणि त्या गोपाळाची दाढी धरली, दोघाची गाठ मारली देवाने. बसा चालू द्या तुमचं. आणि देव निघून आले. परिणाम असा झाला पहिल्या गवळणी पहाट उठायच्या. पहिल्या गवळणी पहाट कशासाठी उठायच्या? जातेवर दळण असायचं महाराज. ओव्या गावोनी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळिले. ते महाराज अशा गवळीने म्हणण्यासाठी, दळण दळण्यासाठी महाराज, म्हणजे दळायचं नवऱ्याचं, गायचं भावायचं, त्याच्यासाठी गवळणी उठायच्या. महाराज ती गवळण उठायला लागली पण तिच्या वेणीला जशी महाराज ओढ बसली. आता पहिला काळ वेगळा होता. पहिल्या गवळणी लवकर उठायच्या, अलीकडे गवळे अगोदर उठतात. पहिल्या काळी गवळण लवकर उठायची, सगळं चहा पाणी घरदार सगळं झाडलोट करायची, नवऱ्याला चहा पाणी ठेवायची, परत ती उठवायला जायची. पण अलीकडच्या काळात थोडं वेगळा आहे महाराज. अगोदर गवळी उठतो, सगळी झाड पाणी झाडलोट, चहा, तिला आंघोळीला पाणी ठेवतो आणि हातात चहा घेतो आणि तिच्या बेडपाशी जातो म्हणतो राही रुक्माबाई तुम्हाला उद्या जे हलवून जागे. महाराज ती गवळण जशी उठायला लागली तशी तिच्या वेणीला महाराज वेळ बसली, ओढ बसली. गवळण म्हणली नव तरुणपणात ठीक होतं पण म्हातारपणात पण आता तुम्हाला गबस इथं झोपेत माझी दाढी वडते, तुला काय अक्कल आहे का? दोघांनी बघितलं तर दोघाची महाराज ब्राह्मणाने मारलेली जशी गाठ असते तशी दोघाची गाठ दिसली.
परिणाम असा झाला महाराज, तोडीतना तुटे सारिता निराळी. महाराज ती तोडाय गेले तर तुट नाही, सोडाय गेले तर सुट नाही, जाळाय गेले तर जळ नाही. गोपाळाच्या लक्षात आलं की ही गाठ साऱ्या ब्राह्मणांनी मारलेली गाठ आपल्याला सहजासहजी सुटत नाही. मग ती तर जगाच्या बापाने मारलेली गाठच सुट नाही. सकाळच्या 10 वाजल्या तरी दरवाजा बंद. जुन्या काळात माणसं दरवाजा लवकर नाही उघडला तर माणसाला वाटायचं घरात काहीतरी आगटीत झालंय. अख्खं गाव 10 वाजता दाराच्या बाहेर, ठोकू दाराच्या बाहेर येणार म्हणजे निश्चित काहीतरी वेड वाकडं झालंय. ठोकू आहे का गेली माणसाला वाटायला लागलं. 10 वाजले 11 वाजले पण दोघं बाहेरच येणार. पण शेवटी लाज काज शेवटी आता काय पर्याय तरी पाहिजे म्हणून लपत छपत कसे तर बाहेर आले. पण महाराज आता गवळण लागली 6 फूट आणि गवळी 3च फूट. परिणाम असा झाला की गवळण चालायची थाटात आणि गवळी तिच्या मागाशी उड्या टकाक 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 मार आणि अख्खं गाव महाराज त्यांच्या माग बाबा लगीन ढिंचाक ढिंचाक. सगळे महाराज आखीकडे महाराज त्यांचा सगळी नाचक्की झाली आणि देवानी पाहताच गाठ सुटून गेली. अशा कितीतरी देवाने लीला केल्या. अख्खा गोकुळ म्हणायला लागलं यशोदे तुझ्या पोराला सांभाळ नाही तर आम्ही निघून जातो. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे रावे का जावे, गोकुळे रावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळे रावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे काही केव्हा गोकुळी राहावे का जावे. आणि सगळ्या गवळणींचा कालवा आला. यशोदा रडायला लागली. यशोदा म्हणायला लागली कृष्णा बास आता मी तुला शाळेतच पाठवते. आणि जुन्या काळची शाळा म्हणजे द्यायचं गायींकडं म्हशी मागं हाकलून. झालं देवाला महाराज दिलं गायीन म्हशीन मागं हाकलून. आता देवानी महाराज गावातल्या खोड्या सोडा पण महाराज देव आहे तो महाराज. त्याने जंगलात सुद्धा खोड्या चालू केल्या. जंगलात खोड्या कितीतरी राक्षस मारली. परिणाम असा झाला सगळे गोपाळ देवानी एकत्र केले खेळ खेळायला सुरुवात केली. खेळे भवरा ग बाई भवरा या राधिकेचा नवरा किंवा हमामा पोरा हमामा नमरी वाजे तमामा. भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा, 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 खेळ भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळे भवरा ग बाई भवरा, खेळे भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा 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 नवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा. अबक दुबक तिबक बोरा त्रिभुवन खेळ मांडू, अबक दुबक तिबक बोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू आता खेळ